करो। जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों मसीह वदन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। काफी दिनों के बाद में इसी प्रकार इस जूम प्लेटफॉर्म में भी हमें एकत्रित होने के लिए प्रभु ने और एक मौका दिया आणि पुष्कळ दिवसानंतर आपल्याला अशा प्रकारे झूम मीटिंग मध्ये येण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। अभी तक बहुत लोग आना अभी बाकी है आणि पुष्कळ लोक अजून जॉईन होणं बाकी आहे। हमने सबको समय दिया 8 बजे का समय आणि सर्वांना वेळ दिली 8 वाजेची। हम कभी भी धीमा ना हो आणि आपण कधीही मंद होऊ नये। प्रियो प्रभु का आगमन बहुत निकट है। प्रियानो प्रभूचं आगमन खूप जवळ आहे। कुछ लोगों ने दिखाया हुआ उत्साह के लिए प्रभु को धन्यवाद देता हूँ। आणि काही लोकांनी दाखवलेला उत्साह करता मी प्रभूला धन्यवाद देतो। हमें एकदम आगमन की प्रतीक्षा में हर रोज इंतजार में रहने का वक्त अभी है। आणि प्रभूच्या आगमनाची वाट पाहण्याची ही वेळ आहे। प्रभु को धन्यवाद देता हूँ। प्रभूला खूप धन्यवाद देतो। हम लोग संडे को अभी कहीं भी मतलब इकट्ठा होने के लिए मतलब मार्ग या द्वार बंद होते जा रहा है। आणि रविवारी आपल्याला एकत्र येण्याकरता जो मार्ग आहे तो आता बंद होत आहे। प्रभु के अनुग्रह से फ्राइडे को मिलकर के प्रभु की आराधना करने के लिए प्रभु ने नासिक मंडली को सहायता किया। आणि देवाच्या कृपेने शुक्रवारच्या दिवशी एकत्र येऊन प्रभूची आराधना करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। अभी अगला हफ्ता का अवस्था अभी मालूम नहीं। आणि पुढच्या आठवड्यामध्ये काय परिस्थिती राहील माहित नाही। हो सकता है हम बादलों में इकट्ठा हो जाएंगे आणि होऊ शकतं आपण मेघांमध्ये एकत्र येऊ, क्योंकि समय इतना निकट है। कारण वेळ इतक्या जवळ आहे। फिर भी हमने अवसर को देख करके समय को देख करके मौका देख करके उसको प्रभु का महिमा के लिए अभी तक इस्तेमाल किया। आणि तरी सुद्धा वेळ जशी आपल्याला मिळते त्याचा उपयोग करून प्रभूचा गौरव केला। बहुत लोगों ने उसका पूरा लाभ उठाया। आणि पुष्कळ लोकांनी त्याचा पूर्ण फायदा घेतला। प्रभु ने उनको सहायता किया। प्रभूने त्यांना सहाय्य केलं। मैं एक बात आपको याद देना चाहता हूँ। एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो। जब प्रभु बीज बोने वालों का जब दृष्टांत बताया आणि बीज पेरणीचा दृष्टांत ज्यावेळेला प्रभूने सांगितला, उस समय में आपको मालूम है कि कुछ मतलब सड़क के किनारे में गिरा, आणि काही रस्त्याच्या बाजूला पडले, कुछ पत्थर के ऊपर गिरा, काही दगडांवर पडले, कुछ झाड़ियों पर गिरा आणि काही झाडांवर पडले, और कुछ अच्छा खेतियों में तैयार किया हुआ खेतियों में गिरा। आणि काही चांगल्या जमिनीवर पडले। आपको मालूम है कि ये मनुष्य का मतलब 4 अवस्था है। आणि तुम्हाला माहित आहे मनुष्याच्या या 4 अवस्था आहे। मतलब हमारे जीवन में इसके बाद में प्रभु आपको मालूम है जब लूका का सुसमाचार 8 अध्याय का 4 से 8 तक जब प्रभु ने दृष्टांत बताया, आणि लूका सुसमाचार त्याचा 8 अध्याय आणि 4 ते 8 वचनामध्ये प्रभूने हा दृष्टांत सांगितला। मैं अभी उन सारे बातों को अभी पढ़ाना नहीं चाहोगे क्योंकि आप लोग जानता है। आणि या सर्व गोष्टी मी आता वाचायला नाही सांगणार कारण तुम्हाला या सर्व माहित आहे। लेकिन उसके 18 वचन में, उस 8 अध्याय का 18 वचन में प्रभु कहता है, आणि 8 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये प्रभू असं म्हणतो, इसलिए चौकस रहो कि तुम किस रीति से सुनते हो। चौकस रहो तुम किस रीति से सुनते हो। आणि जागृत रहा तुम्ही कशा प्रकारे ऐकतात। मतलब हमारा सुनने का रीति आणि आपण ऐकण्याची पद्धत। कोई बात को जब मरकुस का सुसमाचार में जब यही मतलब बीज बोने वालों का बात बताने के बाद में प्रभु कहता है, आणि मार्क सुसमाचारामध्ये या बीज पेरणीचा गोष्ट सांगत असताना प्रभू असं म्हणतो, उसका 4 अध्याय का 24 वचन में, त्याचा 4 अध्याय आणि त्याच्या 24 वचनामध्ये, फिर उसने उससे कहा, चौकस रहो कि क्या सुनते हो। देखा क्या यहाँ पर बोलते हैं तुम क्या सुन रहे हैं, इसमें चौकस रहना। आणि तुम्ही काय ऐकत आहात याच्यामध्ये तुम्ही चौकस राहा। पहले हमने मत्ती में मतलब लूका में पढ़ा था कि तुम किस रीति में सुनते हो। आणि लूका सुसमाचारामध्ये आपण ऐकलं होतं की तुम्ही कशा पद्धतीने ऐकतात। अभी यहाँ पर क्या सुनते हैं ये बात तुझे सावधानी से समझना है। आणि तुम्ही काय ऐकता हे सावधानतेने समजायचं आहे। प्रियो आज जैसा अभी कॉर्नेलियस का भवन में जब प्रभु का दास पत्रोस के पहुंचा, आणि कर्नोलेसच्या भवनामध्ये प्रभूचा दास पेत्र ज्या वेळेला पोहोचला, उस समय में कॉर्नेलियस और उन्होंने इकट्ठा किया हुआ लोग किसके लिए इकट्ठा हुआ था। आणि कर्नोलेस आणि जुने लोक जे एकत्र आले होते ते कशा करता आले होते। देखिए वहां पर कॉर्नेलियस का वो गवाही के शब्द हम सुनता है, आणि त्या ठिकाणी कर्नोलेसचा साक्षीचा शब्द आपण ऐकतो। प्रेरितों का काम 10 अध्याय का 33 वचन में, आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 10 अध्याय आणि त्याच्या 33 वचनामध्ये, तब मैंने तुरंत तेरे 5 लोग भेजे और तूने भला किया जो आ गया। अब हम सब यहाँ परमेश्वर के सामने हैं। अभी हम सब यहाँ पर
अभी देखिए कॉर्नेलियस का घर में बैठा, मेरे घर में हम सब लोग इकट्ठा है, ऐसा नहीं बोलता है। आणि तो असं म्हणत नाहीये की ते माझ्या घरामध्ये सर्व एकत्र आहे. या पत्रोस आ गया, पत्रोस हम तेरी चरण में आ गया, वो भी नहीं। आणि पेत्र तू आला आणि तुझ्या चरणाजवळ आम्ही आलो असं सुद्धा नाही. प्रियो, प्रभु का वचन सुनने के समय में उसका महत्व को जानना कितना जरूरी बात है। आणि प्रभूचं वचन ऐकत असताना ते जाणणं किती महत्वाचं आहे. यहाँ पर कॉर्नेलियस का गवाही बहुत गहरा है। आणि या ठिकाणी कॉर्नेलियसची साक्ष खूप गहन आहे. वो बोलता है, तो असं म्हणतो, हम कहाँ पर है? आपण कुठे आहोत? परमेश्वर के उपस्थिति में। आणि देवाच्या समोर जमलेलो आहोत. इसलिए बैठा है, आणि का जमलेलो आहोत? ताकि जो कुछ परमेश्वर ने तुझसे कहा है उसे सुने. हाँ देखा, परमेश्वर ने तुझे कहा हुआ बातों को सुनने के लिए हम परमेश्वर की उपस्थिति में बैठा है। आणि प्रभूने जे काही आपल्याला आज्ञा पिलेलं आहे ते ऐकण्याकरता आलेलो आहोत. प्रियो, हमें ये बात को जानना। आणि प्रियानो, आपण या गोष्टीला जाणायचं. अभी हम इस प्रकार अपने अपने घर में बैठा है, तो भी अपने घर में नहीं बैठा है, हम प्रभु की उपस्थिति में बैठा है। आणि आपण आता आपल्या घरामध्ये बसलोय तर ते आपण आपल्या घरात नाही बसलो तर परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसलो आहे. और आप जो सुन रहे हैं ये बात प्रभु का वचन है। आणि तुम्ही जे काय ऐकत आहात ते प्रभूचं वचन आहे. इसलिए उस वचन को कितना गंभीरता से सुनना चाहिए। आणि म्हणूनच ते वचन किती गंभीरतेने आपण ऐकलं पाहिजे. आपको मालूम है, भविष्यवक्ता यशायाह कहता है, यशायाह 28 अध्याय का 23 वचन में जब हम देखता है, यशायाह 28 अध्याय का 23 वचन में, आणि यशा त्याचा 28 अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. इस वचन सुनने का एक व्यवस्था वहां पर दिया है। आणि हे वचन ऐकण्याची एक व्यवस्था त्या ठिकाणी दिलेली आहे. कान लगाकर मेरी सुनो. देखो, कान लगा करके मेरी सुनना, मतलब आपको मालूम है कई लोग कान लगा करके नहीं सुनता। आणि पुष्कळ लोक कान देऊन ऐकत नाही. अभी आपको मालूम है प्रकाशित वाक्य में 7 मंडलियों को लिखने के टाइम पर मानव प्रभु का दूत कहता है कि जिसको कान है वो सुने। आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 7ही मंडळांना ज्या वेळेला संदेश दिला जातो त्यावेळेला प्रभूचा दूत म्हणतो की ज्याला कान आहे त्यांनी ऐको. क्योंकि आत्मा मंडली से कह रहा है। आणि आत्मा मंडळांस काय म्हणत आहे? प्रभु की आत्मा जब हमसे कहता है तो हमें कान खोल कर सुनना। आणि प्रभूचा आत्मा ज्या वेळेला आपल्याशी बोलतो त्यावेळेला आपण कान उघडून ऐकायचं. यहाँ पर वो व्यवस्था यशायाह बोलता है तू कैसे सुनना है। आणि या ठिकाणी यशा काय म्हणतो, तू कसं ऐकायचंय? कान लगाकर मेरी सुनो. कान लगाकर मेरी सुनो, ध्यान धरकर मेरा वचन सुनो. ध्यान धर करके मेरा वचन सुनो। आणि लक्षपूर्वक माझं वचन ऐका. बहुत ध्यान से सुनना। आणि खूप लक्षपूर्वक ऐकायचं आहे. मतलब कई बार हम प्रभु का वचन का जैसा सम्मान करना चाहिए वो सम्मान ना करने के कारण वो वचन का कुछ कार्य हमारे जीवन में नहीं होता। आणि पुष्कळ वेळा देवाच्या वचनाचा जसा सन्मान करायला पाहिजे तसं आपण सन्मान न केल्या कारणाने देवाचं कार्य जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. प्रियो, जरूर अभी हम लोग आपस में देख नहीं पा रहे हैं, एक दूसरे के चेहरे नहीं देख पा रहे हैं, हम मानो वो क्या कर रहा है, वास्तव में सामने बैठा है कि नहीं ये भी नहीं मालूम, लेकिन आपको जानने वाला, आपको देखने वाला प्रभु आपके पास है, ये आप नहीं भूलना। आणि मग आपण एकमेकाचा चेहरा नाही पाहू शकत आहे, ते काय करत आहे हे सुद्धा माहिती नाहीये, पण तुम्हाला बघणारा प्रभु तुम्हाला पाहत आहे हे विसरू नका. हाँ, हम लोग कई रीति में ऐसे समयों में क्या होता है कि बहुत बार लोग धोखा खाता है और धोखा किया भी। आणि अशा वेळेला पुष्कळ लोक काय करतात, ते धोका देतात सुद्धा. इसलिए मैं आपको याद दिला रहा हूँ। आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देत आहे. जब इय्योब का किताब में भी इस सुनने के बारे में एक चेतावनी के शब्द में आपको याद दिलाना चाहूंगा। इय्योब का किताब 34 अध्याय का 2-3 वचन, इय्योब उसका 34 अध्याय का 2 और 3 वचन। आणि इय्योब त्याचा 34 अध्याय त्याचं 2 आणि 3 वचन. हे बुद्धिमानो मेरी बातें सुनो. हे बुद्धिमानो, कौन है बुद्धिमान? आणि बुद्धिमान कोण आहे? प्रभु का चुना हुआ और प्रभु का भय मानने वाला, आणि प्रभूचे निवडलेले आणि प्रभूचं भय बाळगणारे, और जो प्रभु का खोज में रहता है, आणि जे प्रभूच्या शोधामध्ये राहतात, जो वचन के प्रति भूखा प्यासा है, आणि जे वचना संबंधाने तहानलेले आणि भुकेले आहे, उनको भी फिर भी चेतावनी है। त्यांना सुद्धा पुन्हा एक चेतावणी आहे. बुद्धिमान क्या करना? आणि बुद्धिमान लोकांनी काय करायचं? हे बुद्धिमानो मेरी बातें सुनो और हे ज्ञानियों मेरी बातों पर कान लगाओ. मेरी बातों पर कान लगाओ, क्योंकि जैसे जीभ से चखा जाता है. हाँ देखा, हम कोई भी चीज का टेस्ट कैसे देखता है? आणि कुठल्याही वस्तूची आपल्याला चव कशी समजते? हाँ, आंख से करता है क्या?
आणि डोळ्याने बघितल्यावर समजते का? कान से करता है क्या? आणि कानाने समजते का? नाक से करता है क्या? नाकाने समजते का? नहीं है ना. नाही. हम जो भी चीज को टेस्ट चखना है तो जीभ से चखता है. आणि जे काय गोष्टीची चव आपल्याला बघायची तर ती जिभेने मिळते. ऐसा है तो असं जर आहे तर सुनने वाला वचन का सच्चा आस्वादन के लिए हमारा कान कितना तैयारी करके खुला रहना चाहिए. आणि ऐकणारं जे वचन आहे ते किती कान उघडे ठेवून आपण ऐकायला पाहिजे. हाँ, पढ़ना. वैसे ही वचन कान से परखे जाते हैं। हाँ, वचन को भी कान से परखे जाता है. आणि वचन सुद्धा कानाद्वारे पारखले जातात. बहुत सावधान रहना प्रिय, खूप सावध राहा प्रियांनो. क्योंकि ये प्रभु का वचन है. कारण हे प्रभूचं वचन आहे. और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन हमें प्रभु का वचन सुनने के लिए मिलकर के प्रभु का महिमा करने के लिए प्रभु ने अवसर दिया. आणि पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये आपल्याला एकत्र मिळून देवाचं वचन ऐकण्याची आपल्याला संधी मिळाली. अपने याकूब की भाषा का एक शब्द मैं आपको बताना चाहूंगा. आणि याकोबाच्या भाषेचा एक शब्द तुम्हाला मी आठवण करून देतो. याकूब का पत्री उसका पहला अध्याय का 19 वचन है. याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 19 वचन. हाँ. हे मेरे प्रिय भाइयों, ये बात तुम जान लो, हर एक मनुष्य सुनने के लिए तत्पर हाँ, क्या होना? सुनने के लिए तत्पर या सुनने के लिए तेज होना. आणि मनुष्य जो आहे तो ऐकण्याकरता तत्पर असायला पाहिजे. हाँ, आज बहुत लोग सुनने के लिए तेज नहीं या वो मतलब उत्साह के साथ मतलब तेजी से नहीं सुनता. आणि मनुष्य जो आहे तो ऐकण्याकरता तत्परतेने ऐकत नाही. मतलब वो बहुत एक गहरा शब्द है कि हमें सुनने में, आपको मालूम है ना, कई जानवर रहता है बहुत जल्दी उसको सुनने में आता है, मतलब उसका सुनने वाला जो कान जो बहुत तेज है. आणि काही प्राणी असे आहे की त्यांचे ऐकण्याचे कान जे आहे ते खूप तीक्ष्ण आहे. छोटा सा हरकत भी उसको समझ में आता है. आणि कितीही हळू आवाज असला तरी त्यांना लगेच ऐकायला येतो. उससे बढ़ करके हम प्रभु की उपस्थिति में प्रभु का बातों को समझने लायक कान को एकदम जागृत करके बैठना. आणि यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे की आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण आपले कान उघडून लक्षपूर्वक ऐकायचं. कई बार हम थोड़ा सा लापरवाही कर लेता है. पुष्कळ वेळा आपण निष्काळजीपणा करतो. इसलिए मैं बार बार आपको इस बात में प्रोत्साहन देना चाहता हूँ, प्रियो, हम प्रभु की उपस्थिति में प्रभु का वचन सुनने के लिए बैठा है तो पूरा दिल से एकदम कान खोल करके पूरा ध्यान से एकदम मन को प्रभु की ओर एकाग्र करके हमें बैठना. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूचं वचन ऐकायला जर बसलो आहे तर आपण आपले कान उघडून संपूर्ण लक्ष देऊन एक चित्ताने प्रभूचं वचन ऐकायचं आहे. प्रभु कुछ खास बात बोलने के समय में उठा करके चेलों को चेतावनी देकर के कहता था. आणि काही विशेष गोष्टी बोलत असताना प्रभू अशा प्रकारे चेतावणी देत होता. जब लूका का ये सुसमाचार 9 अध्याय का 44-45 वचन में, आणि लोक त्याचा 9 अध्याय त्याचा 44 आणि 45 वचनामध्ये, तुम इन बातों पर कान दो, क्योंकि मनुष्य का पुत्र मनुष्य के हाथ में पकड़ाया जाने को है. देखिए प्रभु बोलता है कि तुम इन बातों पर कान दो. आणि प्रभू असं म्हणतो की तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या. बोलने का तो बहुत ध्यान से इन बातों को सुनो. आणि खूप लक्षपूर्वक ह्या गोष्टी तुम्ही ऐका. इतना बोलने के बावजूद भी चेला लोगों का अवस्था क्या रहा? आणि एवढं सांगितल्यानंतर हे शिष्यांची अवस्था काय होती? परंतु वे इस बात को न समझे थे. देखा, वे लोग ये बातों को नहीं समझते थे. आणि ते लोक या गोष्टीला समजू शकले नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियो, हमें सुनने वाला बातें समझना चाहिए. आणि आपण ज्या गोष्टी ऐकतो त्या समजल्या पाहिजे. इसलिए अभी हम प्रभु को उपस्थिति में प्रभु का वचन सुनने के लिए जा रहा है तो हर एक लोग प्रभु की आत्मा में रहे. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूचं वचन आपण ऐकायला जात आहोत तर प्रत्येक व्यक्ती आत्म्यामध्ये राहा. क्योंकि आत्मा ही इन बातों को हमें सही रीति में समझा पाएगा. कारण आत्माच या गोष्टी आपल्याला योग्य प्रकारे समजू शकेल. सारी अन्य चिंताओं को त्याची करके आणि सर्व प्रकारच्या काळजी बाजूला ठेवून हम प्रभु का वचन को ध्यान से सुने. आणि प्रभूचं वचन आपण लक्षपूर्वक ऐका. आज थोड़े समय के मनन के लिए एक वचन हम पढ़ेंगे, यूहन्ना का सुसमाचार 14 अध्याय का 27 वचन. आणि योहान त्याचा 14 अध्याय त्याचं 27 वचन. यूहन्ना का सुसमाचार 14 अध्याय उसका 27 वचन. मैं तुम्हें शांति दिए जाता हूँ, अपनी शांति तुम्हें देता हूँ. जैसे संसार देता है मैं तुम्हें नहीं देता. तुम्हारा मन व्याकुल न हो और न डरे. बहुत अनोखा बात है. आणि खूप अद्भुत गोष्ट आहे. ये हमारे आपको मालूम है उस सियोन मंजिल में मतलब आखिरी में ईश्वर होने के बाद में प्रभु उनको बोला है कि तुम्हारा मन व्याकुल नहीं होना, क्योंकि प्रभु ने उनको कहा था कि अभी मैं तुम्हें छोड़ करके जहां से मैं आया मैं पिता के पास जाने वाला हूँ.
आणि त्या सियोन डोंगरावर शेवटचा मेज झाल्यानंतर प्रभूने त्यांना सांगितलं की तुमचं मन आता व्याकुळ होऊ नये, मी जिथून आलो तिकडे आता मी जात आहे. सियोन डोंगरा नहीं, सियोन मंजिल वो मतलब उनका जो घर में वो मेष हुआ ना 13 अध्याय में. हा हा. आणि शेवटचा मेज त्या घरामध्ये झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभूने हे सांगितलं की मी जिथून आलो तिथे जात आहे, म्हणून तुमचं मन व्याकुळ होऊ नये. लेकिन हमको मालूम है प्रभु का मारा जाने के बाद सुना तो लोग बहुत व्याकुल हो चुका था. आणि मग प्रभूला जाण्याचं ऐकल्यानंतर ते लोक खूप व्याकुळ झाले. थँक्यू. प्रभु से धन्यवाद देता हूँ. आणि प्रभूच्या उपस्थिती करता प्रभूला धन्यवाद असो. तो प्रभु अपने चेलों को ये बात बता रहा था आणि प्रभू आपल्या शिष्यांना ही गोष्ट सांगत होता कि मैं जहां से आया मैं वहां वापस जा रहा हूँ. आणि मी जिथून आलो तिथे परत जात आहे. ये बात सुनकर के 3.5 साल साथ में रहा हुआ चेलों का मन बहुत व्याकुल हुआ. आणि ऐकल्यानंतर 3.5 वर्ष प्रभू सोबत राहिलेल्या शिष्यांचं मन व्याकुळ झालं. तब प्रभु उनको आखिर में कहने वाले एक शब्द है जो कि आज का मनन के लिए हमने जो पढ़ा कि मैं तुम्हें शांति दिए जाता हूँ. आणि प्रभू त्यांना बोललेला शब्द जो आपण आजच्या म्हणणा करता बोलला की मी तुम्हाला शांती देत आहे. क्योंकि ये दुनिया में रहने के समय में हमें प्रभु की ओर से शांति चाहिए. आणि या जगामध्ये राहत असताना आपल्याला प्रभूकडून शांती पाहिजे. उसको और एक बार हम पढ़ेंगे जब यूहन्ना 14 अध्याय का 27 वचन. आणि योहान 14 अध्याय 27 वचन. मैं तुम्हें शांति दे जाता हूँ, अपनी शांति तुम्हें देता हूँ, जैसे संसार देता है मैं तुम्हें नहीं देता. तुम्हारा मन व्याकुल न हो और न डरे. ठीक है. यहाँ पर एक खास बात, संसार की ओर से भी कुछ शांति मिलता है. आणि या ठिकाणची एक विशेष गोष्ट, जगाकडून सुद्धा काही शांती मिळते. लेकिन प्रभु बोलता है कि मैं ऐसा शांति नहीं देता. आणि या ठिकाणी प्रभू म्हणतो तशा प्रकारची शांती मी देत नाही. जैसे संसार देता है मैं तुम्हें नहीं देता. आणि ज्याप्रमाणे जग देतं त्याप्रमाणे मी नाही देत. क्योंकि संसार से मिलने वाला शांति तात्कालिक है, थोड़ी समय का है, इसके बाद नष्ट होता है. आणि जगाकडून मिळणारी शांती जी आहे ती क्षणिक आहे की जी काही वेळानंतर नष्ट होते. परंतु प्रभु का दिया हुआ शांति किसी प्रकार भी नष्ट नहीं होता. आणि प्रभूची जी शांती आहे ती कुठल्याही प्रकारे नष्ट होत नाही. वो आज प्रभु के चुने हुए लोगों में कितना अनोखा शांति राज करता है. आणि आज प्रभूच्या निवडलेल्या लोकांमध्ये किती अद्भुत अशी शांती राज्य करते. जबकि ये दुनिया में प्रभु के लोगों को जीवन बिताने के लिए साधारण लोगों से बढ़कर के मुश्किलें हैं. आणि प्रभूच्या लोकांना या जगामध्ये जीवन जगण्याकरता साधारण लोकांपेक्षा खूप जास्त कठीणाई आहे. लेकिन वो शांति में, आणि ते खूप शांतीमध्ये आहे. है ना. मैं आशा करता हूँ मुझे सुनने वाला सभी पवित्र लोगों में प्रभु का दिया हुआ शांति आपके जीवन में राज कर रहा है. आणि मी आशा ठेवतो की मला ऐकणाऱ्या प्रत्येक लोकांमध्ये प्रभूने दिलेली शांती राज्य करते. है ना. हमको मालूम है कि दुनिया के लोग शांति पाने के लिए कितनी प्रयास में हैं. आणि जगाचे लोक शांती मिळवण्याकरता किती प्रयत्नांमध्ये आहे. लेकिन जब यशायाह 59 अध्याय का 8 वचन में लिखा है, यशा त्याचं 59 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये असं लिहिलंय, वे लोग शांति का मार्ग नहीं जानते. आणि त्या लोकांना शांतीचा मार्ग ठाऊक नव्हता. जरूर वे लोग बहुत ढूंढते हैं, आणि ते लोक शोधतात लेकिन उन्हें नहीं मिलता. आणि त्यांना ते भेटत नाही. उनको मार्ग नहीं मालूम. आणि त्यांना मार्ग माहित नाही. प्रियो, जब तक मार्ग प्रकट नहीं होगा तो कैसा लोग ये पा सकता है. आणि जोपर्यंत मार्ग मिळणार नाही तोपर्यंत लोकांना कस काय ते मिळेल. है ना. अभी हम कई बार हम एक डॉक्टर के पास जाता है. आणि पुष्कळ वेळा एका डॉक्टरकडे आपण जातो. हम जाते ही बोलेगा मेरे को बहुत तकलीफ हो रहा है, मेरे को कुछ तो दवाई दे दो बोलेगा तो तुरंत वो नहीं देता. आणि त्याला जर आपण म्हटलं की मला खूप त्रास होत आहे, मला काय औषध द्या, तर तो देत नाही. तो वो पहले परखता है. पहिले तो पारखतो. वो हमारा आपका टेम्परेचर देखेगा, प्रेशर देखेगा, शुगर देखेगा, और इतना ही नहीं मतलब आपको चारों तरफ से ब्लड टेस्ट करवाएगा. वो टेस्ट सब टेस्ट करके फिर वो कार्रवाई शुरू करता है. आणि तुम्ही गेल्यानंतर पहिले तुमचं टेम्परेचर पाहिल, बीपी पाहिल, त्याच्यानंतर तुमचं ब्लड टेस्ट करेल, सर्व प्रकारच्या टेस्ट करेल, आणि मग त्याचा रिझल्ट आल्यानंतर तो तुम्हाला त्याच्यानुसार औषध देईल. प्रयोग एक मनुष्य का जीवन में सबसे बड़ा समस्या उनका पाप है. आणि प्रेम एका मनुष्याच्या जीवनामध्ये असणारी सगळ्यात मोठी समस्या त्याच्या जीवनामध्ये असणारं पाप आहे. आज बहुत से धर्म शांति पाने के लिए कई मार्ग बताता है, पर वो मार्ग में शांति नहीं मिलता.
आणि पुष्कळ धर्म जे आहे शांती प्राप्त करण्याचे काही मार्ग सांगतात, पण त्या मार्गावर शांती भेटत नाही. मैं आपको कई बार दिया हुआ एक गवाही है। एक व्यक्ति मुझे हिमाचल में मिला था, 19 साल से तपस कर रहा था। आणि पुष्कळ वेळा मी तुम्हाला सांगितलेली एक साक्ष आहे की एक व्यक्ती हिमाचल मध्ये मला भेटला होता, तो 19 वर्षापासून तप करत होता, उनको शांति नहीं, त्याला शांती नव्हती. वो शांति पाने के लिए बहुत लोगों से उन्होंने अगुवाई लिया। आणि शांती मिळवण्याकरता पुष्कळ लोकांचा त्याने सल्ला घेतला. आकर एक मानव साधु ने उनको बोला, तुम सब घर परिवार छोड़ करके हिमाचल में जा करके मैं जो मंदिर बताता हूँ मंदिर जप करके उधर ही बैठो। आणि मग एक त्यांना साधू भेटला, त्याने असं सांगितलं की तू आपल्या सर्व घरच्यांना सोडून हिमाचल मध्ये एक मंदिर मी तुला सांगतो, त्या मंदिरामध्ये जाऊन बस. उधरी हिमाचल में जा करके उधरी दिन भर भीख मांगना और रात को ये मंदिर जप करके वहां पर रहना। आणि मग दिवसभर त्या हिमाचल मध्ये भीक मागायची आणि मग रात्री त्या मंदिरामध्ये राहायचं. हाँ, तो परंतु वो व्यक्ति इतना समय से वो मानव ये सब करते रहा, आणि एवढ्या दिवसापासून तो व्यक्ती करत होता, उनको शांति नहीं मिला। त्याला शांती नाही मिळाली. तो मेरा उनका जब मुलाकात हुआ आणि ज्या वेळेला मी त्यांना भेटलो, तो उस समय में मैंने प्रभु का सुसमाचार सुनाया। आणि त्या वेळेला मी त्यांना प्रभूची सुवार्ता सांगितली. तो उसका जीवन में वो जो ढूंढ रहा था वो शांति का महसूस उसने किया। आणि त्याच्या जीवनामध्ये तो जे काही शोधत होता ती शांती त्याने अनुभवली. फिर वो मैंने उसको एड्रेस दिया। आणि मग त्यांना मी पत्ता दिला. हमारे पास आकर के एक हफ्ता रहने के बाद उधार पा करके वो व्यक्ति वहां से चला गया। आणि आमच्याकडे आल्यानंतर एक आठवडा तो आला आणि त्याने नंतर तारण प्राप्त करून मग तो गेला. उनका समस्या क्या है उसको समझ में आ गया, आणि त्याची समस्या काय हे त्याला समजलं, क्योंकि वो कारण पाप था। कारण त्याचं कारण पाप होतं. आपको मालूम है जब यशायाह नबी की किताब 48 अध्याय का 22 वचन में, आणि यशा त्याचा 48 अध्याय आणि त्याच्या 22 वचनामध्ये, का 57 अध्याय का 21 वचन में, आणि 57 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये, दोनों वचन में लिखा है, आणि दोन्ही वचनामध्ये लिहिलंय, दुष्ट के लिए शांति नहीं है। देखा, दुष्ट का दिल में शांति नहीं है। आणि जे पापी आहे त्यांना शांती मिळणार नाही. प्रियो, ये कितना गहरा बात है। आणि प्रियांनो, ही किती गहन गोष्ट आहे. दुष्ट या पापी के दिल में शांति नहीं रहता। आणि जो पापी आहे त्याला शांती भेटत नाही. उसका मतलब शांति कैसे मिलेगा? आणि शांती आपल्याला कशी मिळणार? जब हमें पाप से छुटकारा मिलेगा। आणि ज्या वेळेला आपल्याला पापापासून मुक्ती मिळेल. और वचन में लिखा है सभी लोग पापी हैं। आणि वचनामध्ये लिहिलं सर्व लोक पापी आहेत. इसलिए यिर्मयाह 12 का भी पाठ में लिखा है। आणि म्हणूनच इर्म्या संदेष्टाचं पुस्तक त्याचा 12 अध्याय त्याच्या 12 वचनाचा शेवटल्या भागामध्ये अशा प्रकारे लिहिलेला आहे, किसी मनुष्य को शांति नहीं मिलती। किसी मनुष्य को शांति नहीं मिलती। आणि कुठल्या मनुष्याला शांती मिळत नाही. क्यों नहीं मिलती? का नाही मिळत? रोमियो 3 का 23 में लिखा है सबने पाप किया और परमेश्वर का महिमा से रहित हो गया। आणि रोमकराचं पत्र 3 अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये लिहिले की प्रत्येक मनुष्याने पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरले. सभी लोग पापी है। आणि प्रियांनो, सर्व लोक पापी आहेत. किसी के पास शांति नहीं, आणि कोणाकडे शांती नाही. तो फिर ये शांति फिर कैसे मिलेगा? आणि मग ही शांती कशी काय मिळणार? ये जानना बहुत जरूरी बात है। आणि हे जाणणं खूप गरजेचं आहे. मैं आज आपको यही शांति, जिसको भी अगर नहीं मिला है तो शांति पाने का 5 मार्ग मैं आज आपको बताना चाहूंगा। आणि शांती जर कोणाला मिळालेली नाहीये तर शांती मिळवण्याचे 5 मार्ग मी तुम्हाला सांगत आहे. कई बार हम समझाने में असफल हो जाता है, आणि पुष्कळ वेळा समजून सांगण्यामध्ये आपण असफल होतो. लेकिन आज हमें सुनने वाला अनेक लोग जीवन में ये शांति प्राप्त हो, ये हमारी इच्छा है। आणि आपण ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती मिळावं हीच अपेक्षा आहे. आपको मालूम है जब प्रभु यीशु मसीह का जब जन्म दुनिया में जब हुआ था, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये ज्या वेळेला झाला, उस समय में स्वर्गदूतों ने एक गवाही दिया था। आणि त्यावेळेला स्वर्गदूताने एक साक्ष दिली होती. लूका का सुसमाचार उसका 2 अध्याय का 14 वचन में, आणि लूक त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये, आकाश में परमेश्वर की महिमा और पृथ्वी पर उन मनुष्य में जिसे वह प्रसन्न है शांति हो। परमेश्वर जिसमें प्रसन्न है उसको शांति हो।
आणि परमेश्वर त्याच्यामध्ये समाधानी आहे, त्याला शांती असो. क्योंकि हमारे यीशु मसीह कौन है? कारण आपला प्रभु येशू ख्रिस्त कोण आहे? वो यशायाह नबी की किताब उसके 9 अध्याय का 6 वचन की आखिरी में लिखा है, वो शांति का राजकुमार है. आणि यशा त्याचा 9 अध्याय त्याच्या 6 वचनाच्या शेवटी लिहिलं की तो शांतीचा राजकुमार आहे. हाँ, तो प्रियो, वो शांति की राजकुमार से जब भेंट करेगा आणि त्या शांतीच्या राजकुमाराला ज्या वेळेला आपण भेटू तो वो फिर हमें शांति शांति. आणि मग त्यावेळेला आपल्याला शांतीच शांती आहे. कितना आनंददायक बात है. आणि किती आनंददायक गोष्ट है आहे. ना. आज भी मतलब हमें सुनने वालों में कोई भी अशांति में है तो आप इस संदेश को बहुत ध्यान से सुनिए. आणि जर कुणी अशांतीमध्ये आहे तर त्याने हा संदेश लक्षपूर्वक तो ऐका. आपको ये शांति कैसे प्राप्त होगा उसका 7 मार्ग मैं आपको बताने जा रहा हूँ. आणि सॉरी, 5 मार्ग आपको बताने जा रहा हूँ. ही शांती आपल्याला कशी मिळेल त्याचे 5 मार्ग मी तुम्हाला सांगायला जात आहे. उसमें कोई मतलब हार्ड वर्क करने वाला कोई बात है ही नहीं. आणि याच्यामध्ये खूप जास्त परिश्रम करण्यासारखी गोष्ट नाहीये. बहुत सरल बात है, खूप सरळ गोष्ट आहे लेकिन ये समझने वाली बात है. आणि ही समजणारी गोष्ट तो आहे. इसलिए बहुत ध्यान से प्रार्थना के साथ हम इस ध्यान में आगे बढ़े. आणि खूप लक्ष देऊन प्रार्थनेपूर्वक आपण पुढे जाऊया. तो सबसे पहला बात मैं आपको बताता हूँ, उसका सबसे पहला शांति पाने का मार्ग, आणि सगळ्यात पहिले शांती मिळवण्याचा मार्ग रोमियो का पत्री 5 अध्याय उसकी पहला वचन. रोमकाराचं पत्र 5 अध्याय त्याचं पहिलं वचन. अतः जब हम विश्वास से धर्मी ठहरे तो अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर के साथ मेल रखे. हाँ, मतलब वहां पर हमें परमेश्वर के साथ शांति रखे या मेल रखे. आणि परमेश्वरासोबत आपण शांतीने राहावं. मतलब एक व्यक्ति को शांति कब मिलेगा? आणि एका व्यक्तीला शांती कधी भेटेल? है परमेश्वर के साथ जब मेल रखेगा. आणि परमेश्वरासोबत आपण ज्या वेळेला शांतीने राहू. हाँ, जब मतलब प्रभु के साथ अगर हमारा संबंध टूट जाता है, आणि प्रभू सोबत आपले संबंध ज्या वेळेला तुटून जातात वहां हमारा शांति नष्ट होता है. त्यावेळेला आपली शांती तुटून जाते. तो विश्वास के द्वारा, प्रभु यीशु मसीह में विश्वास करने के द्वारा हमें शांति है. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याच्या द्वारे आपल्याला शांती आहे. उसी रोमियो उसका 3 अध्याय का 21 वचन रोम त्याचा 3 अध्याय त्याचं 21 वचन वाचा. परंतु अब व्यवस्था से अलग परमेश्वर की वह धार्मिकता प्रकट हुई है जिसकी गवाही व्यवस्था और भविष्यवक्ता देते हैं. देखिए, अभी यहाँ पर बहुत अनमोल बातें हमें पढ़ने में आता है. आणि या ठिकाणी खूप अनमोल गोष्टी आपल्याला वाचण्यामध्ये येतात. मतलब रोमियो का पत्री उसका 3 अध्याय का 21 वचन और एक बार पढ़ेंगे. परंतु अब व्यवस्था से अलग परमेश्वर की वह धार्मिकता प्रकट हुई है जिसकी गवाही व्यवस्था और भविष्य वक्ता देते हैं. देखिए, हम लोग कुछ भी कार्य ना करते हुए सिर्फ विश्वास के द्वारा प्राप्त होने वाला ये एक बात है. आणि आपण कुठल्याही प्रकारचं काम न करता विश्वासाद्वारे आपल्याला मिळणारी ही एक गोष्ट आहे. ये परमेश्वर की धार्मिकता है. आणि ही परमेश्वराचं नीतिमत्व आहे. मतलब जो भी प्रभु यीशु मसीह में विश्वास करेगा, आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल तो व्यवस्था के बिना उसको प्रभु मतलब अशांति से शांति की अवस्था में लेकर आता है. आणि नियम शास्त्रा व्यतिरिक्त प्रभू त्याला शांती प्रदान करतो. मतलब क्योंकि मतलब परमेश्वर से मिलने वाला मार्ग हमारे कामों के द्वारा नहीं. आणि परमेश्वराचा मार्ग जो आपल्याला मिळणार आहे तो आपल्या कामाच्या द्वारे नाही. परमेश्वर से मेल खाने के लिए हमारा कोई भी कामों से हम मेल नहीं खा सकता. आणि परमेश्वरापासून आपण कुठल्या कामाच्या द्वारे शांती प्राप्त करू शकत नाही. प्रभु के निकट जाने के लिए हम अच्छा काम करके नहीं जा सकता. आणि प्रभूच्या जवळ जाण्याकरता चांगल्या काम करून जाऊ शकत नाही. प्रभु से मेल खाने के लिए प्रभु ने तैयार किया हुआ एकमात्र मार्ग अपने पुत्र की द्वारा, पुत्र की कुर्बानी के द्वारा है. आणि प्रभूच्या जवळ जाण्याचा एक मात्र मार्ग तो म्हणजे त्याच्या पुत्राच्या द्वारे. अभी आप एक मतलब ये वचन को बहुत ध्यान से पढ़ना. कोलोसियों का पत्री 1 अध्याय का 20 वचन. कलसीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याचं 20 वचन. और उसके क्रूस पर बहे लहू के द्वारा मेल मिलाप करके सब वस्तुओं का उसी के द्वारा उसे अपने साथ मेल कर ले, चाहे वह पृथ्वी पर की हो चाहे स्वर्ग में की. अभी यहाँ पर मेल करने का मतलब शांति मिलना. आणि या ठिकाणी जो शब्द वापरला मेल ते म्हणजे शांती देणं. मतलब प्रभु यीशु मसीह ने सूली पर बगाया हुआ लहू के द्वारा
आणि प्रभु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सांडवलेल्या रक्ताच्या द्वारे प्रभु ने शांति को तैयार किया। आणि प्रभूने शांतीला तयार केलं। बहुत अनमोल शब्द है। आणि खूप अनमोल असा हा शब्द आहे। कभी कभी मतलब हिंदी में भी पढ़ने के समय में मुझको समझना थोड़ा कठिन हो जाता है। आणि कधी कधी हिंदी मध्ये ऐकल्यानंतर मला समजणं कठीण जातं। भाई मतलब मलयालम रेफरेंस बहुत अच्छा रीति में बताता है कि मतलब लहू की द्वारा प्रभु ने क्या किया, मेल या वो शांति को तैयार किया। आणि रक्ताच्या द्वारे प्रभूने काय केलं ते शांती तयार केली। मतलब वो धरती का हो या स्वर्ग का हो, सारी बात उसी की द्वारा मतलब मेल करवाने के लिए पिता को प्रसन्न हुआ। आणि ती पृथ्वीवरची असो स्वर्गातली असो त्याच्याच द्वारे प्रभूने आपल्याला शांती प्रदान केली। मतलब ये बहुत बड़ी बात है आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। यहाँ पर भी है मतलब पाप हमेशा हमें प्रभु से दूर करता है। प्रभु से दूर हुआ वो व्यक्ति कभी भी शांति से नहीं रह सकता। आणि प्रभु पासून जो व्यक्ती दूर जातो तो कधीही शांतीने राहू शकत नाही। आज हमें प्रभु के साथ मेल कराने के लिए प्रभु यीशु मसीह काल्वरी सूली पर बलिदान हुआ। आणि आज पित्यासोबत आपण मेळ करण्याकरता प्रभु येशू ख्रिस्त कल्वरी वधा स्तंभावर मरण पावला। वो सच्चाई पर हम विश्वास करना आणि त्या सत्यावर आपण विश्वास करणं। मैं उसको और भी थोड़ा गहराई में वर्णन करने वाले एक भाग में आपको एफिसियों का पत्री 2 अध्याय उसका 14 से 18 तक वचन पढ़ाना चाहूंगा। आणि इफिसकाराचं पत्र त्याचा 2 अध्याय 14 ते 18 वचन। क्योंकि वही हमारा मेल है जिसने दोनों को एक कर लिया और अलग करवाने वाली दीवार को जो बीच में थी ढा दिया और अपने शरीर में बैर अर्थात वो व्यवस्था जिसकी आज्ञाएं विधियों की रीति पर थी मिटा दिया कि दोनों से अपने में एक नया मनुष्य उत्पन्न कर ले और मेल करा दे और क्रूस पर बैर को नाश करके इसके द्वारा दोनों को एक देह बनाकर परमेश्वर से मिलाए। उसने आकर तुम्हें जो दूर थे और उनसे जो निकट थे दोनों को मेल मिलाप का सुसमाचार सुनाया, क्योंकि उसी के द्वारा हम दोनों की एक आत्मा में पिता के पास पहुंच होती है। देखिए यहाँ पर मतलब ये सविस्तर प्रभु का वचन में विस्तार से वर्णन किया है। आणि देवाच्या वचनामध्ये विस्तार रीतीने हे वर्णन केलेलं आहे। मतलब 14 वचन कहता है वह हमारा शांति है। आणि 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो आपली शांती आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। यीशु मसीह हमारा शांति है। येशू ख्रिस्त आपली शांती आहे। यीशु मसीह के द्वारा हमें पिता के पास पहुंच हुआ है। आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण पित्याच्या जवळ आलो। अभी पुराना नियम के अनुसार सिर्फ यहूदी लोग या इस्राएल के लोग ही प्रभु का प्रिय जाना जाता था। आणि जुन्या कराराच्या अनुसार फक्त यहूदी लोकच प्रभूचे प्रिय असे म्हटले जायचे। और जाति के लोगों को उन लोग बहुत दूर रहते थे। आणि जे जातीचे लोक आहेत त्यांना खूप लांब ठेवायचे। उनको बिल्कुल श्रापित समझते थे आणि त्यांना एकदम श्रापित असं समजलं जायचं। लेकिन प्रभु यीशु मसीह काल्वरी सूली पर लहू बहाने के द्वारा आणि प्रभु येशू ख्रिस्ताने कल्वरी वधस्तंभावर रक्त सांडवल्याच्या द्वारे सारे आदम पीढ़ी का पाप का सजा को प्रभु ने अपने ऊपर लेकर के उस राह से हमें मुक्त कर दिया। आणि सर्व आदामी पिढीच्या पासून जन्मलेल्या लोकांचे पाप आपल्यावर घेऊन त्याने आपल्याला पापांपासून मुक्ती दिली। अभी वहां पर कोई भेद नहीं देखा। आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा भेद आज ठेवला नाही। अभी यहूदी को भी उद्धार पाना है तो प्रभु यीशु मसीह की काल्वरी सूली की मृत्यु पर विश्वास करना है। आणि आता यहूदी लोकांना सुद्धा तारण जर प्राप्त करायचं तर प्रभूच्या कल्वरी वधस्तंभावर विश्वास ठेवायचा आहे। मैं आपको पहले भी बताया कि हमारा अशांति का कारण प्रभु से दूर होने का कारण पाप। आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आपल्याला असणारी जी अशांती आहे ते आपण प्रभूपासून दूर गेल्यामुळे आणि दूर जाण्याचं कारण आहे ते म्हणजे पाप। तो इसका मतलब हमें इस पाप से छुटकारा सिर्फ प्रभु यीशु मसीह की बलिदान में है। आणि आपल्याला पापांपासून मुक्ती जी आहे ती फक्त प्रभु येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आहे। हमें मतलब पिता के साथ मेल करवाने के लिए हमारे पाप को दूर करने के लिए एकमात्र मार्ग था वो प्रभु यीशु मसीह की पवित्र लहू था। आणि आपल्याला पित्यासोबत मेळ करण्याकरता आणि पापांपासून दूर करण्याकरता एक मात्र मार्ग होता
तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं कल्वरी वध स्तंभावरचं मरण होतं वो खून ही हमें शुद्ध कर सकता है, आणि त्याचं सांडवलं गेलेलं रक्तच आपल्याला पवित्र करू वो शकतं खून ही हमें छुटकारा दे सकता है। आणि ते रक्तच आपल्याला मुक्ती देऊ शकतं आपको मालूम है जब इब्रानियों 9:22 में लिखा है, आणि इब्रीकाराचं पत्र 9 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये असं लिहिलंय बिना लहू बहा करके मुक्ति नहीं। आणि रक्त न सांडवता मुक्ती नाही तो इसलिए प्रभु यीशु मसीह इस दुनिया में आकर के हमारे लिए अपना खून बहाया। आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन आपल्या करता त्याने आपलं रक्त सांडवलं उस पवित्र लहू के द्वारा ही हमारा छुटकारा है। आणि त्या पवित्र रक्ताच्या द्वारेच आपल्याला मुक्ती आहे हमारे जीवन में बिल्कुल पाप संपूर्ण रीति में कार्य कर रहा था, आणि आपल्या जीवनामध्ये पाप जे आहे ते संपूर्णरित्या कार्य करत होता है ना। जीवन लहू में है। आणि जीवन जे आहे ते रक्तामध्ये आहे आपको मालूम है लेवी 17:11 में हम पढ़ता है, लेवी 17 अध्याय 11 वचनामध्ये आपण असं वाचतो जीवन लहू में है। जीवन रक्तामध्ये आहे इसलिए हमें उस प्रभु का जीवन प्राप्त होने के लिए वो प्रभु का ही जीवन को बहाना जरूरी था। आणि प्रभूचं ते जीवन प्राप्त करण्याकरता प्रभूचं जीवन ते देणं गरजेचं होतं आपको मालूम है जब प्रभु यीशु मसीह पापियों का पाप जब क्षमा किया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पापी लोकांचं पाप ज्या वेळेला क्षमा केलं तब सुनने वाला यहूदी लोग बोलता था कि पाप क्षमा देने वाला ये कौन है, क्योंकि परमेश्वर के सिवा कौन पाप क्षमा कर सकता है। आणि त्यावेळेला यहुदी लोक म्हटले की पाप क्षमा करणारा हा कोण आहे कारण परमेश्वरा व्यतिरिक्त पाप क्षमा करण्याचा अधिकार कोणाकडे नाही इसका मतलब प्रभु यीशु मसीह कौन है करके उन्होंने नहीं जाना। कारण प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे त्या लोकांनी नाही वो जाणलं स्वयं परमेश्वर ये दुनिया में मनुष्य बनकर आया आणि तो स्वतः परमेश्वर या जगामध्ये मनुष्य होऊन आला और मनुष्य पुत्र को पाप क्षमा करने का अधिकार है। आणि मनुष्य पुत्राला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे ये कितना अनोखी बात है। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे उसके लिए प्रभु ने अपनी पवित्र लहू हमारे लिए सूली पर बहाया। आणि त्याच्याकरता प्रभूने आपला पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडवलं उस लहू बहाने के द्वारा अभी मतलब जाति के लोग हमको भी और जो मतलब व्यवस्था पाया हुआ यहूदियों को भी सबको प्रभु ने एक बनाया। आणि मग ज्यांना नियमशास्त्र मिळाले त्या यहुदी लोकांना आणि आपण जे परराष्ट्रीय होतं त्या सर्वांना एक बनवलं बीच का दीवार को प्रभु ने हटा दिया। आणि दोघांमध्ये असणारी जी भिंत आहे ती काढून टाकली अभी दोनों को पिता के पास पहुंचना है तो प्रभु यीशु मसीह ने सूली पर बहाया हुआ उस मतलब लहू पर भरोसा करना, विश्वास करना है। आणि दोघांनाही जर पित्याच्या जवळ जायचंय तर प्रभू येशू ख्रिस्ताने कल्वरी वधस्तंभावर सांडवलेले जे रक्त आहे त्याच्यावर विश्वास करणं आहे इतना अनमोल बात है आणि किती अनमोल गोष्ट आहे शांति का एकमात्र मार्ग है। आणि शांतीचा एक मात्र मार्ग आहे वो है हमें अपने पाप से पूर्ण छुटकारा प्राप्त करना। आणि ते आहे आपल्याला आपल्या पापांपासून संपूर्णरित्या मुक्ती प्राप्त करणं हमारे पापों को प्रभु यीशु मसीह ने अपने ऊपर लिया। आणि प्रभूने आपल्या सगळ्यांची पापे आपल्या स्वतःवर घेतली हमारी शांति के लिए उस पर ताड़ना पड़ी। आणि आपल्याला शांती मिळावी याकरता त्याला शिक्षा झाली यो प्रभु यीशु मसीह जब पहला पत्रोस 2 अध्याय का 24 वचन में पढ़ता है कि वो स्वयं हमारे पापों को अपने ऊपर लेकर सूली पर चढ़ गया। आणि पहिले पेत्र 2 अध्याय 24 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो स्वतः आपल्या सगळ्यांची पापे घेऊन वधस्तंभावर चढला मैंने प्रभु यीशु मसीह जब सूली पर गया तो हम सारे मानव जाति या पूरा आदाम्य पीढ़ी का पापों को अपने ऊपर लेकर गया। आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला वधस्तंभावर गेला त्यावेळेला आदामी पिढीमध्ये जन्मलेला सर्व मनुष्याचे पाप तो घेऊन गेला और हमारा जो भी मतलब पाप की ताड़ना का बात प्रभु लेकर के हमें शांति प्रदान किया। आणि आपल्या पापांची जी काही शिक्षा आहे ते प्रभूने आपल्या स्वतःवर घेतली आणि आपल्याला शांती प्रदान केली प्रभु का जीवन में आया हुआ पूरा गाव या दर्द किसके लिए था? हमारे पापों के लिए था। आणि प्रभूच्या शरीरामध्ये आलेल्या सर्व प्रकारच्या जखमा ज्या आहे त्या जखमा कोणासाठी होत्या तर आपल्या पापामुळे होत्या हमें शांति दिलाने के लिए, आपल्याला शांती देण्याकरता। जब पवित्रता यशायाह 53 का 5 में जब पढ़ता है आणि यशा त्याचा 53 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये आपण पाहतो प्रभु यीशु मसीह पर ये सारी विपत्ति क्यों आया? आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील सर्व विपत्ती का आली? हमें शांति देने के लिए, आणि आपल्याला शांती देण्याकरता। शांति के राजकुमार हमारे लिए शांति देने के लिए चुनाव मार्ग आप देखिए। आणि शांतीचा राजकुमार ज्याने आपल्याकरता निवडलेला जो मार्ग आहे तो पहा। परंतु वह हमारे अपराधों के कारण घायल किया गया, वह हमारे अधर्म के कामों के कारण कुचला गया।
हमारी शांति के लिए उस पर ताड़ना पड़ी। देखा, हमारी शांति के लिए उस पर ताड़ना पड़ी। आणि आपल्याला शांती मिळावी याकरता त्याला दुःख सहन करावं लागले. एक बात मैं एक बार याद रहना चाहूंगा, आणि एक गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देऊ. प्रियो, प्रभु हमें प्यार करके अशांति में डूबे हुए हमें उस अवस्था से बचाने के लिए प्रभु इतना बड़ा हमारे लिए कष्ट और दुख सहा. आणि आपल्यावर त्याने प्रेम केलं म्हणूनच आपण जे अशांतीमध्ये डुबलेलो होतो आपल्याला शांती प्रदान करण्याकरता त्याने किती दुःख सहन केलं. हमारा सारे मतलब अशांति का सारे बात अभी प्रभु ने उड़ा करके हमें शांति प्रदान की. आणि अशांतीच्या सर्व गोष्टी प्रभूने आपल्या स्वतःवर घेऊन आपल्याला शांती प्रदान केली. प्रभु हम पर प्रसन्न हुआ. आणि प्रभू आपल्यामध्ये प्रसन्न झाला. पिछले दिन में बॉम्बे से जब प्रभु का दास तंगचंद्र जब आया था, उस समय में उन्होंने बताया प्रभु ने हमको याद किया. आणि मागील आठवड्यामध्ये प्रभूचे दास तंगचंद ब्रदर ज्या वेळेला आले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की प्रभूने आपली आठवण केली. मतलब हम कौन सा दिशा में था? आणि आपण कुठल्या मार्गाने होतो? एकदम टूटा हुआ दिशा में, आणि एकदम तुटलेल्या अवस्थेमध्ये, एकदम निराशा में, आणि एकदम निराशाच्या अवस्थेमध्ये, एकदम एक भयंकर एक मतलब बोलेगा तो बहुत गहरा कुंड में डूबा हुआ अवस्था था. आणि एका मोठ्या खड्ड्यामध्ये पडलेल्या अवस्थेमध्ये आपण होतो. वो प्रभु ने वहां से हमें उबारा आणि तिथून प्रभूने आपल्याला वर काढलं. है ना. हमारा अवस्था प्रभु ने देखा. आणि आपली अवस्था प्रभूने पाहिली. जब हमारा 136 वचन संगीत का 23 वचन में वो वचन बहुत ही अनमोल वचन है. स्तोत्र 136 त्याचं 23 वचन. उसने हमारी दुर्दशा में हमारी सुधि ली। हाँ, हमारी दुर्दशा में हमारा सुधि ली. आणि आपल्या वाईट अवस्थेमध्ये त्याने आपली काळजी घेतली. प्रियो, आप देखिए हमारा कैसा दुर्दशा था ना. आणि प्रेरणो बघा आपली दुर्दशा कशी होती. हमारे में कुछ आनंद नहीं था, आपल्यामध्ये कुठला आनंद नव्हता, शांति नहीं था, शांती नव्हती, दुख और निराशा में था. दुःख आणि निराशेमध्ये आपण होतो. हमेशा टेंशन लेकर चलता था. आणि नेहमी आपण एक तणावामध्ये चालत होतो. हर प्रकार हम एक बहुत बड़ा गुलाम अनुभव में इतना दुखी और निराश होकर जीने वाला समय. आणि प्रत्येक प्रकारे एका गुलामगिरीच्या अनुभवामध्ये आणि निराशेमध्ये आपण जीवन जगत होतो. प्रभु ने हमें याद किया आणि प्रभूने आपली आठवण केली. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रियो, प्रभु अगर हमें याद नहीं किया होता तो हम नष्ट होता, बर्बाद होता. आणि प्रेरणो प्रभूने जर आपली आठवण केली नसती तर आपला नाश झाला असता. और प्रभु ने हमें याद करके अपने पुत्र को भेजा. आणि प्रभूने आपली आठवण केली आणि आपल्या पुत्राला पाठवलं. और पुत्र ने हमारे लिए अपने आप को भी त्यज करके पिता परमेश्वर की इच्छा के लिए सूली की मृत्यु, श्रापित मृत्यू भी हमारे लिए सही है. आणि पुत्राने काय केलं, आपल्या स्वतःचा त्याग केला आणि पित्याच्या इच्छेकरता त्याने आपल्या स्वतःला वधस्तंभावर अर्पण केलं. प्रियो, ये प्रभु का मार्ग को छोड़ करके हमें शांति पाने के लिए और एक मार्ग नहीं. आणि प्रेरणो हा प्रभूचा मार्ग सोडून शांती मिळवण्याकरता अजून दुसरा मार्ग नाही. मैं कई बार लोग सोचेगा हमें एक अच्छा नौकरी मिल गया तो शांति हो गया, आणि पुष्कळ वेळा लोकांना असं वाटतं चांगली नोकरी मिळाली म्हणून शांती मिळाली, अच्छा तनख्वाह मिलेगा तो शांति मिल गया, चांगला पगार मिळाला तर शांती मिळाली, अच्छा घर मिल गया तो शांति मिल गया. चांगलं घर मिळालं तर शांती मिळाली. प्रियो, ये सब मिलने के बाद उनको पूछो शांति मिला क्या? नहीं मिला. आणि हे सगळं मिळाल्यानंतर त्यांना विचारा शांती मिळाली का, तर नाही मिळाली. नहीं प्रियो. नाही प्रेरणो. प्रभु से मेल खाते बिना, प्रभु यीशु मसीह पर विश्वास करते बिना ये शांति हमें कभी नहीं मिली. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवता ही शांती आपल्याला मिळणार नाही. इसका मतलब सबसे पहला बात हमारे जीवन में प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने के द्वारा, प्रभु यीशु मसीह की कालवरी सूली की मृत्यु मुझे पापी के लिए था, ये हम विश्वास करके मानने के द्वारा हमें शांति मिलती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं कल्वरी वधस्तंभावरचं जे मरण होतं ते माझ्या पाप्या करता होतं. या गोष्टीवर आपण ज्या वेळेला विश्वास ठेवतो त्यावेळेला आपल्याला शांती मिळते. प्रियो, मैं एक बात आपको बताना चाहूंगा, आप कितना भी बड़ा पापी क्यों ना हो, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही कितीही मोठे पापी असा तभी भी आप प्रभु यीशु मसीह पर विश्वास करेगा, आणि तरी सुद्धा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवाल तर उसी क्षण आप ये स्वर्गीय शांति, ईश्वरीय शांति अनुभव कर पाए. आणि त्याच वेळेला ही स्वर्गीय शांती तुम्ही अनुभव करू शकाल. है ना. मुझे कल जैसा अभी भी याद है कि जब मैंने प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया, आणि मला अजूनही आठवतं ज्या वेळेला मी प्रभूचा स्वीकार केला मैं इतना अशांति में डूबा हुआ एक व्यक्ति, आणि एवढ्या अशांतीमध्ये डुबलेला मी होतो. मेरे पास नौकरी था, आणि माझ्याकडे नोकरी होती, है ना, मेरे पास पैसा था, माझ्याकडे पैसे होते, है ना. दुनिया खरीदी में देखेगा तो बहुत सुविधा की बात थी.
आणि जगाच्या रीतीने पाहिलं तर पुष्कळ प्रकारच्या सुखसोयी होत्या, लेकिन मेरे दिल में बिल्कुल शांति नहीं। आणि माझ्या हृदयामध्ये अजिबात शांती नव्हती, मैं बिल्कुल अशांति में डूबा आणि हुआ। मी एकदम अशांतीमध्ये डुबलेलो होतो. जब से प्यारा यीशु आया मेरे जीवन बदल गया, आणि जेव्हापासून प्रिय प्रभू माझ्या जीवनामध्ये आला, माझं जीवन बदललं सच्चा शांति से भर गया। आणि मी खऱ्या शांतीने भरलो. और मैं विश्वास करता हूँ मुझे सुनने वाला बहुत से लोगों ने ये शांति आज अनुभव कर रहा आणि मी विश्वास ठेवतो की मला ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी या शांतीचा अनुभव केलेला आहे. है। आप जरूर जो आज हमारे चारों तरफ अशांति में डूब रहा है उन्हें भी ये शांति के मार्ग बताए। आणि लोक जे आपल्या चौबाजूने आहेत ते अशांतीमध्ये डुबलेले आहेत, त्यांना सुद्धा या वचनाच्या द्वारे तुम्ही शांती द्या. तो प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने के द्वारा लोगों को शांति मिलेगी। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याद्वारे लोकांना शांती मिळेल. दूसरा शांति का मार्ग मैं आपको बताऊं, आणि दुसरा शांतीचा मार्ग मी तुम्हाला सांगू. रोमियो का पत्री 8 अध्याय का 6 वचन। रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 6 वचन. शरीर पर मन लगाना तो मृत्यु है, परंतु आत्मा पर मन लगाना जीवन और शांति है। देखिए अभी एक व्यक्ति प्रभु में आने के बाद हमेशा वो आत्मा में मन लगाना या आत्मिक बातों पर मन लगाना आणि एका व्यक्तीने नेहमी आत्मिक गोष्टीकडे मन लावायचं आहे. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. बोलने का अर्थ हम आत्मा का अधीन होकर के चलने वाला अनुभव हमें चाहिए। आणि आत्म्याच्या अधीन होऊन चालणारा अनुभव आपला असला पाहिजे. आत्मा पर मन लगाने का अर्थ आत्मा के अनुसार हमें चलते जाना। आणि आत्म्यावर मन लावणं याचा अर्थ काय की आपण आत्म्याच्या अनुसार चालणं. आत्मा जो कहता है वो वाणी को हमें सुनना। आत्मा जे सांगतो ती वाणी आपण ऐकणं. है ना, कई बार मतलब अधिकतर लोग प्रभु में आने के बाद में भी आत्मा के अनुसार नहीं चलते। आणि पुष्कळ लोक जे प्रभू मध्ये आला तरी सुद्धा आत्म्याच्या अनुसार चालत नाही. प्रभु ने अपने चेलों को बोला कि मैं तुम्हारे लिए एक मददगार को भेजूंगा। आणि प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला मी एक सहाय्यक भेटे, वो आकर के तुझे हर एक सच्चाई में ले चले। आणि तो येऊन तुला प्रत्येक प्रकारच्या सत्याच्या मार्गावर घेऊन चालेल. प्रियो प्रभु यीशु में विश्वास करके प्रभु के आत्मा पाया हुआ लोगों का एक बहुत बड़ा जिम्मेवारी हमें आत्मा के अनुसार चलना या आत्मा के अधीन होकर के चलना। आणि प्रभू मध्ये आलेल्या आपल्या प्रत्येकाची सगळ्यात मोठी जबाबदारी ही आहे की आत्म्याच्या अधीन राहणं किंवा आत्म्याच्या अनुसार चालणं. है ना, वही तभी हमें वो सच्चा स्वर्गीय शांति का गहरा अनुभव में जीवन बिता पाए। आणि मग त्याच वेळेला त्या स्वर्गीय शांतीच्या अनुभवामध्ये आपण जीवन जगू शकू. आत्मा पर मन लगाना ही क्या है? शांति है। आणि आत्म्यावर मन लावणं हीच शांती आहे. क्या अनमोल बात है। आणि काय अनमोल गोष्ट आहे. है ना, अगर आप दुनिया की बातों पर शारीरिक बातों पर जब आप चिंता करता है तो आपको मालूम है कि आप कितना टेंशन में पड़ जाता है। आणि ज्या वेळेला तुम्ही जगाच्या गोष्टीवर किंवा शरीराच्या गोष्टीवर मन लावता त्यावेळेला किती मोठा तणाव तुमच्या जीवनामध्ये राहतो. प्रियो, आज हमें प्रभु ने अपने आत्मा के द्वारा नया जन्म दिया है तो हमेशा आत्मा का अधीन या आत्मा का अगुवाई में चलना हमें सीखना है। आणि आत्म्याच्या द्वारे जर आपल्याला नवा जन्म दिलेला आहे तर नेहमी आत्म्याच्या अधीन राहायला शिका. आपको मालूम है जब आत्मा पाए हुए लोगों में आत्मा का फल चाहिए। आणि ज्यांना आत्मा मिळालेला आहे त्यांना त्यांच्यामध्ये आत्म्याचं फळ असलं पाहिजे. आत्मा का एक फल है शांति। आणि आत्म्याचं एक फळ आहे ती शांती. इसका मतलब क्या है? आणि याचा अर्थ काय आप आहे? अगर आत्मा का अधीन चलने वाला है तो आप प्रभु की शांति में है। मतलब प्रभु ने दिया हुआ शांति आप में बना रहता है। आणि जर तुम्ही आत्म्याच्या अधीन आहे तर प्रभूच्या द्वारे तुम्हाला मिळणारी शांती तुमच्या जीवनामध्ये राहते. आज सवेरे उठ करके आत्मा का फल अपने पास है कि नहीं परखा? आणि सकाळी उठल्यानंतर आत्म्याचं फळ तुमच्यामध्ये आहे का नाही हे पारखलं का? क्योंकि प्रभु फल देखता है। कारण प्रभू जे आहे ते फळ पाहतो. आत्मा का फल क्या क्या है? आणि आत्म्याचं फळ काय काय आहे? आत्मा का फल एक ही है, वो प्रेम है। आणि आत्म्याचं फळ एकच आहे, ते प्रेम आहे. फिर भी आपको गलातियों 5 अध्याय का 22-23 वचन और एक बार पढ़ेंगे क्योंकि शायद आप आत्मा का फल और ना बोलने के कारण भूल भी गया होगा। आणि म्हणूनच गलातीकाराचं पत्र त्याचा 22 अध्याय त्याचा 5 अध्याय त्याचा 22 आणि 23 वचन आपण एकदा वाचूया. कदाचित आपण ते न बोलल्या कारणाने कदाचित विसरला असू. आप घर में बैठा ना, आणि तुम्ही घरात बसले ना, आपके साथ कितने लोग बैठा है? आणि तुमच्या सोबत किती लोक बसले. एक दूसरे के चेहरे पे देखो, आणि एकमेकाच्या चेहऱ्याकडे पहा. आत्मा का फल लेके आत्म्याचं फळ आहे का नाही? Praise the Lord. Praise the Lord. क्योंकि मुझे यहाँ से आपका एक दो लोग का मतलब चेहरा दिखाई देता है, बाकी किसी का चेहरा मुझे नहीं दिखाई दे रहा। आणि इथं बसल्यानंतर 1-2 लोकांचे चेहरे मला दिसतात, बाकीच्यांचे चेहरे नाही दिसत आहे. हाँ, तो लेकिन
आप लोग आपस में देखना, आणि तुम्ही आपसामध्ये पहा, क्योंकि चेहरे से ही मालूम पड़ता है कि आत्मा में है कि नहीं और आत्मा का फल वास्तव में है कि नहीं. आणि चेहरा बघितल्यानंतर समजतं की आत्म्यामध्ये आहे का नाही आणि आत्म्याचं फळ आहे का नाही. ओके, अभी हम मिलकर पढ़ेंगे ना. आणि आपण आता मिळून वाचूया. अपने अपने अभी कई लोगों को पढ़ना पड़ रहा है, कई लोगों को ऐसे बोलने में आएगा. आणि काही लोकांना वाचावं लागतं आणि काही लोकांना तोंडपाठ आहे. आत्मा का फल प्रेम, आनंद, शांती, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, नम्रता, संयम. बहुत अच्छी बात है. आप लोग सब लोग बोला, आणि खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही सगळे लोक बोलले. आपने बोला, प्रभु ने सुना. तुम्ही बोलले, प्रभूने ऐकलं. क्योंकि विश्वास से आपने बोला कारण विश्वासाने तुम्ही बोलले. और आपका जीवन में यह फल है कि नहीं. आणि तुमच्या जीवनामध्ये ते फळ आहे का नाही. उसमें शांति आ गया ना. त्याच्यामध्ये शांती आली ना. आत्मा का फल है शांति. आणि आत्म्याचं फळ आहे शांती. इवन उधार पाए हुए लोगों को प्रभु ने क्या किया. आणि एवढंच नाही तर तारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभूने काय केलं. जब हम कोलोसियों का पत्री उसका कोलोसियों का पत्री पहला अध्याय उसका 10 से पढ़ना, 10 से 13. कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 10 ते 13 वचन. ताकि तुम्हारा चाल चलन प्रभु के योग्य हो और वह सब प्रकार से प्रसन्न हो और तुम में हर प्रकार के भले कामों का फल लगे और तुम परमेश्वर की पहचान में बढ़ते जाओ. उसकी महिमा की शक्ति के अनुसार सब प्रकार की सामर्थ्य से बलवंत होते जाओ, यहाँ तक कि आनंद के साथ हर प्रकार से धीरज और सहनशीलता दिखा सके और पिता का धन्यवाद करते रहो जिससे हमें इस योग्य बनाया कि ज्योति में पवित्र लोगों के साथ मिरास में सहभागी हो. उसी ने हमें अंधकार के वश में से छुड़ाकर अपने प्रिय कराया, जिससे हमें छुटकारा अर्थात पापों की क्षमा प्राप्त होती है. देखिए, पाप क्षमा पाया हुआ लोगों के अंदर परमेश्वरीय शांति की अनुभव में लेने वाला लोग हमेशा क्या करेगा, आभार भरा दिल से प्रभु को स्तुति करते रहेगा. आणि पाप क्षमा प्राप्त झालेले लोक, परमेश्वराची शांती त्यांना मिळालेली आहे, ते लोक काय करतील, ते नेहमी प्रभूला धन्यवाद देत राहतील. मतलब हमें प्रभु ने अंधकार का वश में से छुड़ाया आणि प्रभूने आपल्याला अंधकाराच्या त्या ताब्यातून मुक्त केलं और पुत्र के राज्य में हमें प्रवेश कराया. आणि पुत्राच्या राज्यामध्ये त्याने आपल्याला प्रवेश करून दिला. उद्धार पाए हुए हरेक लोग आज कहाँ पर है. आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्ती आज कुठे आहे. आज पुत्र के राज्य में है. आणि आज पुत्राच्या राज्यामध्ये आहे. पुत्र के राज्य के अनुभव कितना श्रेष्ठ है. आणि पुत्राच्या राज्याचा अनुभव किती श्रेष्ठ आहे. आपको मालूम है, जब हम उद्धार पा करके आत्मा का अधीन होकर के चलते रहेगा तो वो हमेशा उस पुत्र के राज्य का या परमेश्वर का राज्य का अनुभव हमारे अंदर रहेगा. आणि तारण प्राप्त करून ज्या वेळेला आपण त्या तारणाच्या अनुभवामध्ये चालतो, त्यावेळेला पुत्राच्या राज्यामध्ये चालण्याच्या अनुभवामध्ये आपण राहतो. हमेशा प्रभु के जन प्रभु को स्तुति मतलब बहुत आभारी दिल से करते रहते हैं, क्योंकि उनके दिल में बहुत शांति है. आणि नेहमी प्रभूचा व्यक्ती जो आहे तो प्रभूला धन्यवाद देत राहतो, कारण त्याच्या हृदयामध्ये खूप शांती आहे. हम कहाँ पर आज आपण कुठे आहोत. ये दुनिया में दो राज्य है. आणि या जगामध्ये 2 राज्य आहेत. एक शैतान का राज्य आणि पहिलं म्हणजे शैतानाचं राज्य. वो बोला है अंधकार का वश में, यहाँ पर हमने पढ़ा अंधकार का वश में से छुड़ाया. बोलेगा तो शैतान का राज्य से हमें छुड़ाया. आणि आपल्याला शैतानाच्या अधिपत्यातून बाहेर काढलं. जब मत्ती की सुसमाचार उसका 12 अध्याय का 26 वचन पढ़ना. मत्ते त्याचा 12 अध्याय त्याचं 26 वचन वाचा. और यदि शैतान ही शैतान को निकाले तो वो अपना ही विरोधी हो गया है, फिर उसका राज्य कैसे बना रहेगा. इसका मतलब मैं वो बात को आपको समझने के लिए, शैतान का एक राज्य है आणि शैतानाचं एक राज्य आहे. तो शैतान का राज्य में रहने वाला लोग बहुत दुखी और निराश में रहता है, हमेशा कुड़कुड़ाते रहता है. आणि शैतानाच्या राज्यामध्ये राहणारे लोक खूप दुःखी आणि निराशेमध्ये राहतात आणि नेहमी ते कुरकुर करत राहतात. प्रेषित पौलुस को प्रभु ने नियुक्त करने के टाइम पर ये बात बताया था. आणि प्रेषित पौलाला ज्या वेळेला नेमणूक केली त्या वेळेला ही गोष्ट त्याला सांगितली होती. प्रेरितों का काम उसका 26 अध्याय का 18 वचन में. आणि प्रेषितांचे कृत्य 26 अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये. प्रेरितों 26 का 18 कि तू उनकी आंखें खोले कि वे अंधकार में से ज्योति की ओर और शैतान की अधिकार से परमेश्वर की ओर फिरे. देखा, मतलब शैतान की अधिकार से या शैतान के राज्य से वो परमेश्वर के राज्य में परमेश्वर की ओर फिरे.
आणि सैतानाच्या राज्यापासून परमेश्वराच्या राज्याकडे किंवा परमेश्वराकडे त्यांनी वळावं. कितना अनोखा बात है ना. आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे ना. है ना. आज प्रभु की बड़ी अनुग्रह से ये सुसमाचार हमें प्रभु के राज्य में लाया. आणि देवाच्या मोठ्या कृपेने या सुवार्तेच्या द्वारे प्रभूच्या जवळ आपण आलो. इतना अनमोल अनुभव है. आणि किती अनमोल असा अनुभव आहे. आज वो परमेश्वर के राज्य में रहने वाला अनुभव है कि नहीं. आणि ते परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण राहण्याचा अनुभव आहे का नाही. परमेश्वर के राज्य का अनुभव क्या है. आणि परमेश्वराच्या राज्याचा अनुभव काय आहे. है ना. रोमियो का पत्री उसका 14 अध्याय का 17 वचन में प्रेषित पौलुस मला हमें समझाता है परमेश्वर का राज्य क्या है. आणि रोमकराचा पत्र 14 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये प्रेषित पौल आपल्याला सांगतो की परमेश्वराच्या राज्याचा अनुभव काय आहे. क्योंकि परमेश्वर का राज्य खाना पीना नहीं परंतु धर्म और मेल मिलाप और वह आनंद है जो पवित्र आत्मा से होता है. हाँ देखिए यहाँ पर भी परमेश्वर का राज्य क्या है. आणि या ठिकाणी सुद्धा काय म्हटलेलं आहे की परमेश्वराचं राज्य काय आहे. कई लोगों को खाना पीने में अच्छा लगता है. आणि काही लोकांना खाण्यापिण्यामध्ये खूप बरं वाटतं. खाओ पिओ ऐश करो ये दुनिया का लोगों का सिद्धांत है. आणि खा प्या आणि मजा करा हे लोकांचा जगाच्या लोकांचा सिद्धांत आहे. प्रियो परमेश्वर का लोग परमेश्वर के राज्य में है. आणि परमेश्वराचे लोक परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे. और वो राज्य का लोगों का खुशी कहाँ पर है. आणि त्या लोकांचा आनंद कशामध्ये आहे. दुनिया के कोई बातों में आणि जगाच्या कुठल्या गोष्टीमध्ये नाही. प्रियो उनकी आनंद धर्म मेल मिलाप और वो आनंद है जो पवित्र आत्मा से होता है. आणि मग त्यांचा जो आनंद आहे तो नीतिमत्व शांती आणि मग तो आनंद आहे जो पवित्र आत्म्याच्या द्वारे होतो. तो परमेश्वर के राज्य में क्या है. आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये काय आहे. शांति है. शांती आहे. शांति परमेश्वर का राज्य का एक बहुत अनमोल बात है. आणि शांती जी आहे ते परमेश्वराच्या राज्याचा एक अनमोल गोष्ट आहे. मैंने जब हिमाचल में था आणि ज्या वेळेला मी हिमाचल मध्ये होतो वहां पर मैं जब एक गांव में गया आणि त्या वेळेला त्या ठिकाणी मी ज्या वेळेला एका गावात गेलो मैंने वो गांव के लोगों को देखा. वो लोग इतना एक मतलब एक अलग दर्जे का जीवन जाता है. आणि एक वेगळ्या पद्धतीचे ते लोक जीवन जगतात. उधर का कोई भी घर कभी भी बंद नहीं करता. आणि- दरवाजे नहीं. आणि ते लोक आपला दरवाजा कधी बंद करत नाही. दरवाजा है ही नहीं. दरवाजाच नाहीये. मतलब बंद करने के लिए दरवाजा ही नहीं. आणि बंद करण्याकरता दरवाजाच नाहीये. मैं उनको बोला कि आपका किसी घर में मैं आया तो कोई घर में दरवाजा ही नहीं. आणि मी आलो तो मी पाहिलं तुमच्या कुठल्या घरामध्ये दरवाजाच नाहीये. वो क्या बोलते हैं. ते काय म्हणतात. हमारा इधर हमारा में कोई चिंता नहीं कोई डर नहीं क्योंकि इधर कोई चोर आ ही नहीं सकता. आणि आम्हाला इथे कुठे कोणाला काही भीती नाही कारण इथे चोर येऊ शकत नाही. वो लोग एकदम निश्चित रहता है. आणि ते लोक एकदम निश्चिंत राहतात. एक अद्भुत बड़ा मतलब आज का पीढ़ी पे ये बहुत अद्भुत लगा. आणि आजच्या या पिढीमध्ये मला हे खूप आश्चर्यकारक असं वाटलं. अभी हम लोग रहने वाला घरों में हम लोग डोर रखता है फिर एक सेफ्टी डोर भी रखता है. आणि आपण राहणाऱ्या घरामध्ये आपण दरवाजा ठेवतो आणि त्याच्यानंतर एक सुरक्षित असा दरवाजा सुद्धा ठेवतो. क्योंकि यहाँ पर इतना खतरा है. कारण या ठिकाणी अशी भीती आहे. प्रियो आप एक बात जानना प्रियानो हा एक गोष्ट जाणा. है ना. परमेश्वर का राज्य परमेश्वराचं राज्य वहां पर शांति है. त्या ठिकाणी शांती वो आहे. मैं सोचता हूँ जब प्रभु के 1000 साल का राज्य कितना सुंदर रहेगा. आणि प्रभूचं 1000 वर्षाचं राज्य किती सुंदर असेल. उस समय में अपने को घर में रहने की भी जरूरत नहीं. पेड़ के तले भी लोग सो जाता है. आणि त्या वेळेला आपल्याला घरामध्ये सुद्धा राहण्याची गरज राहणार नाही तर झाडाखाली सुद्धा लोक झोपतील. है ना. जंगल का शेर आकर के हमारे साथ सोएगा. आणि जंगलाचा सिंह येऊन आपल्या सोबत झोपेल. कोई किसी को भी कोई मतलब चोट या मतलब तकलीफ नहीं देगा. आणि कोणी कोणाला त्रास देणार नाही इजा पोचवणार नाही. वो कैसा दिन के बारे में मतलब हम एशिया की किताब में बार बार वो विषय में पढ़ता है. आणि याच्या संबंधाने यशा संदेष्टाच्या पुस्तकामध्ये वारंवार आपण वाचतो. एक आधा शब्द मैं आपको पढ़ाऊं आणि एखादं वचन मी वाचायला सांगू. क्योंकि जब इतना आ गया तो वहां पर 11 अध्याय उसका 5 वचन से पढ़ना. यशया 11 अध्याय त्याच्या 5 वचनापासून वाचा. उसकी कटी का फेटा धर्म और उसकी कमर का फेटा सच्चाई होगी. तब भेड़िया भेड़ के बच्चे के संग रहा करेगा और चीता बकरी के बच्चे के साथ बैठा करेगा और बछड़ा और जवान सिंह और पाला पोसा हुआ बैल तीनों इकट्ठे रहेंगे और एक छोटा लड़का उनकी अगुवाई करेगा. गाय और चिरनी
मिलकर चरेगी और उनके बच्चे इकट्ठे बैठेंगे और सिंह बैल के समान भूसा खाया करेगा। दूध पीता बच्चा कैर के बिल पर खेलेगा और दूध चुराया हुआ लड़का नाक के बिल में हाथ डालेगा। मेरे सारे पवित्र पर्वत पर न तो कोई दुख देगा और न हानि हो करेगा, क्योंकि पृथ्वी यहोवा के ज्ञान से ऐसे भर जाएगी जैसा जल समुद्र से भरा रहता है। बस देखो, अभी ये एक छोटा सा बहुत बातें है, मैं अभी वो विषय अपना नहीं, लेकिन ये विषय में मतलब परमेश्वर का राज्य, जब आपको मालूम है जब यीशु मसीह ने प्रार्थना भी सिखाया, तेरी राज्य आए ना, प्रभु का राज्य मतलब ये दुनिया में वास्तव में आने वाला है अभी थोड़ी समय के अंदर। आणि खरोखरच प्रभूचं राज्य आता थोड्या वेळामध्ये येणार आहे। आज हम मंडली प्रभु का राज्य है। आणि आज मंडळी जे आहे ते प्रभूचं राज्य आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। वो कितना अनोखा बात है प्रिय, आणि किती अद्भुत गोष्ट आहे फ्रेंड। लेकिन अभी एकदम मतलब दुष्टता भरा हुआ दुनिया में मंडली है आणि दुष्टाने भरलेल्या जगामध्ये मंडळी आहे। आपको मालूम है पहले वगैरह 5:19 में लिखा है कि सारा दुनिया दुष्ट के अधीन में पड़ा है। पहिलं योहान 5:19 ज्याप्रमाणे लिहिलेले संबंध जग जे आहे ते दुष्टाच्या अधीन आहे। अभी भी प्रभु ने इस दुनिया में रहने के इतना प्रतिकूल में भी कितना शांति हमको मला अनुभव करने दे रहा है। आणि एवढ्या प्रतिकूल अवस्थेमध्ये आपण जे राहतो तरी सुद्धा प्रभूने आपल्याला केवढी मोठी शांती दिलेली आहे। मैं एक बात आपको याद दिलाना चाहूंगा, एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो। आज मैं प्रभु के राज्य में, आज मी प्रभूच्या राज्यामध्ये आहे। आज मैं मंडली में, आज मी मंडळीमध्ये आहे। मंडली ये शब्द वगैरह या ये जो मंडली का जो बात, वो बात का प्रकाश कितना गहरी बात, आणि मंडळीचा प्रकाश मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे। क्योंकि मंडली बोलेगा तो प्रभु यीशु मसीह का शरीर है, कारण मंडळी म्हटलं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे है, उसका सिर यीशु मसीह, आणि त्याचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे। यीशु मसीह से हमेशा हमको आलोचना मिलते रहता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून नेहमी आपल्याला वाणी मिळत राहते। मैं प्रभु का एक भाग बन चुका हूँ। आणि प्रभूचा एक भाग मी झालेलो आहे। क्या अनमोल बात है। आणि खरोखर किती अनमोल गोष्ट अभी आहे। हम कितना भी उसका बारे में वर्णन करेगा तो बहुत छोटा लेवल में ही वर्णन कर पाएगा। आणि कितीही त्याचं आपण वर्णन केलं तर एका छोट्या लेवल पर्यंतच वर्णन करू शकू। इसलिए जो प्रभु के राज्य में है उसके दिल में शांति है। आणि जे प्रभूच्या राज्यामध्ये आहे त्याच्या हृदयामध्ये शांती आहे। मानो एक व्यक्ति आत्मा में मन लगाने का अर्थ आत्मा का अधीन होकर के चलना। आणि एका व्यक्तीने आत्म्याकडे मन लावणं याचा अर्थ आत्म्याच्या अधीन होऊन चालणं। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। तब क्या मिलेगा? त्यावेळेला आपल्याला काय भेटेल? सच्चा शांति आणि खरी शांती। अगर आप आत्मा में चलने वाले व्यक्ति है तो आपका दिल में शांति, प्रभु का शांति राज करेगा। आणि जर तुम्ही आत्म्याच्या अधीन चालणारे लोक आहात तर तुमच्या हृदयामध्ये प्रभूची शांती राहील। जो आत्मा में मन लगाना या आत्मा का अधीन होकर के चलने वालों का फल हमने अभी रोमियो 8:6 में पढ़ा था, और एक बार पढ़ेंगे वो बात। रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये आपण ज्याप्रमाणे वाचलेलं होतं ते पुन्हा एकदा आपण वाचूया। रोम त्याचा 8 अध्याय त्याचं 6 वचन। शरीर पर मन लगाना तो मृत्यु है, परंतु आत्मा पर मन लगाना जीवन और शांति है। देखा, जीवन और शांति है। आणि आत्म्यावर मन लावलं जीवन आणि शांती तो आहे। अभी ये शांति कैसे मिलेगा? आणि शांती आपल्याला कशी मिळणार? नया जन्म पा करके आत्मा के अनुसार चलना सीखना। आणि नवा जन्म प्राप्त करून आत्म्याच्या अनुसार चालायला शिका। नया जन्म पाया हुआ सभी लोग आत्मा में नहीं चलता, आणि नवा जन्म प्राप्त झालेले सगळेच लोक आत्म्याच्या अनुसार नाही चालत। लेकिन हमें अपने जीवन को परख रहा है कि मैं आज आत्मा के अनुसार चलता है कि नहीं। आणि आपण आपलं जीवन पारखायचं की मी आत्म्याच्या अनुसार चालतो का नाही। क्योंकि रोमियो 8:14 में भी हम पढ़ता है कि जितनी लोग आत्मा की चलाए चलता है या आत्मा का अधीन होकर के चलता है वही परमेश्वर का जन है। आणि रोमकराचं पत्र त्याचा 8 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जेवढे आत्म्याच्या द्वारे चालविले जातात तेच देवाचे पुत्र आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। तो प्रभु आपको बहुत आशीष दे। प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देव। तीसरी बात मैं आपको बताना चाहूंगा, आणि तिसरी गोष्ट शांती मिळवण्याची मी तुम्हाला सांगू इच्छितो। वो क्या मालूम है? ती काय आहे? सब बहुत अच्छी बात है। खूप चांगली गोष्ट आहे। फिलिपियों का पत्र 4 अध्याय का 6-7 वचन पढ़ता। आणि फिलिपकराचं पत्र 4 अध्याय 6 आणि 7 वचन। किसी भी बात की चिंता मत करो, परंतु हर एक बात में तुम्हारे निवेदन, प्रार्थना और विनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर के सम्मुख उपस्थित किए जाए। तब परमेश्वर की शांति जो सारे समझ से परे है तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों में मसीह यीशु में सुरक्षित रखेगी। हाँ, यहाँ का विषय क्या मालूम है आपको? आणि या ठिकाणचा विषय काय माहिती का? जिस व्यक्ति एक
प्रार्थना जीवन बिताता है उसके पास शांति रहता है। आणि जो व्यक्ती प्रार्थनामय जीवन जगतो त्याच्याकडे शांती राहते. हाँ, आपके जीवन में अगर आप एक प्रार्थना मनुष्य है तो आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक प्रार्थनामय मनुष्य आहात तर हाँ, आपके पास पक्का शांति रहेगा। आणि निश्चितच तुमच्याकडे शांती राहील. आज आपका प्रार्थना जीवन कैसा है? आज तुमचं प्रार्थनामय जीवन कसं आहे? मैं हमेशा प्रार्थना के ऊपर बहुत गौर देता हूँ, आणि नेहमी मी प्रार्थनेकडे खूप गांभीर्य देतो. क्योंकि प्रभु का हमारे प्रति ये बहुत बड़ा इच्छा है। आणि प्रभूची आपल्या संबंधाने खूप मोठी इच्छा आहे. हम एक प्रार्थना मनुष्य बने। आणि आपण एक प्रार्थना मनुष्य व्हावं. प्रभु यीशु मसीह एक प्रार्थना मनुष्य था। येशू ख्रिस्त एक प्रार्थना मनुष्य होता. भोर को उठ करके प्रार्थना के लिए जाता था। आणि भल्या पहाटे उठून तो प्रार्थने करता जात असे. सारे रात प्रार्थना में बिताता था। आणि संपूर्ण रात्रभर तो प्रार्थना करत असे. प्रचार होने के बाद सीधा प्रार्थना के लिए जाता था। आणि प्रचार झाल्यानंतर लगेच तो प्रार्थनेकडे जात असे. वो हमेशा एक प्रार्थना करने वाला एक प्रार्थना मनुष्य था। आणि नेहमी प्रार्थना करणारा एक प्रार्थना पुरुष होता. प्रियो, इसलिए हर बात में विजय पाया। आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने विजय संपादन केला. आपको मालूम है, प्रार्थना में गति आएगा तो हम बहुत परीक्षा में पड़ेगा। आणि प्रार्थनेमध्ये कमतरता आली तर आपण खूप मोठ्या परीक्षेमध्ये पडू. आपको मालूम है, जब गत्सेमने बाग में गया, आणि आपल्याला ठाऊक आहे ज्या वेळेला गत्सेमने बागेमध्ये गेला यीशु मसीह प्रार्थना कर रहा था। आणि येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता. यीशु मसीह ने चेलों को बताया, आणि येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं तुम लोग ही जग करके प्रार्थना करना, आणि जागृत राहा आणि प्रार्थना करा. है ना। जब मत्ती के सुसमाचार 26 अध्याय का 41 वचन में, मत्ते 26 अध्याय 41 वचन, जागते रहो और प्रार्थना करते रहो कि तुम परीक्षा में न पड़ो। आत्मा तो तैयार है पर शरीर दुर्बल है। देखिए सख्त चेतावनी दिया, आणि एकदम सक्त अशी चेतावणी दिली, तुम जागते रहना, जागृत राहा प्रार्थना में रहना। आणि प्रार्थनेमध्ये राहा. ये सब बात बोल करके, क्योंकि शरीर दुर्बल है, शरीर के द्वारा शरीर हमें कंट्रोल करेगा तो प्रार्थना जीवन टूट जाएगा। आणि शरीर दुर्बल आहे, शरीर जर आपला ताबा घेईल तर मग आपलं प्रार्थनामय जीवन तुटून जाईल. इसलिए प्रभु ने अच्छा मला समझा कर गया। आणि म्हणूनच प्रभू चांगल्या प्रकारे समजून गेला. प्रभु प्रार्थना किया, आणि प्रभूने प्रार्थना केली. वो हमारा आगे क्या क्या हुआ आपको मालूम आणि पुढे काय काय झालं तुम्हाला ठाऊक आहे. है ना। मालव इसके यूदा आगे आगे चलता है, उसका पीछे पीछे एक बड़ा जन समूह आया। आणि इस्करियोत योद्धा पुढे चालत आहे आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठ्या सैन्याची एक ताफा आला. जब यीशु मसीह जब प्रार्थना कर रहा था, आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत होते, चेले लोग क्या कर रहा था? शिष्य लोक काय करत होते? अच्छा नींद मार रहा था, चांगले झोपलेले होते वो प्रार्थना नहीं कर रहा था। आणि ते प्रार्थना नव्हते करत. आखिर क्या हुआ? त्या शेवटी काय झालं? जब ये लोग प्रभु यीशु मसीह को पकड़ने के लिए आया तो पत्रोस ने अपना तलवार निकाल करके मतलब तलवार घुमाया। अच्छा हो गया, गला काटा था, खा नहीं काटा। आणि मग त्यावेळेला पेत्राने काय केलं की त्याने तलवार काढली आणि गळा कापण्याकरता त्याने तलवार फिरवली, पण चांगलं झालं, गळा नाही कापला गेला, फक्त कान कापला गेला. क्यों? का? प्रभु ने तलवार मारने के लिए सिखाया नहीं। आणि प्रभूने तलवार मारायला शिकवलंच नाही. ये यहाँ पर परीक्षा में क्यों डूब गया? आणि ते अशा प्रकारे परीक्षेमध्ये का डुबले? क्योंकि प्रार्थना में सो गया। कारण ते प्रार्थनेमध्ये झोपले. उनके जीवन में वो प्रार्थना में वो एकदम गिर गया। आणि ते त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनेमध्ये एकदम खाली पडले. और वो प्रार्थना का गिरावट वापस प्रभु यीशु मसीह को इनकारने में भी काम में आया। आणि मग ते प्रार्थनेमध्ये आलेलं पतन अवस्था जे आहे ते प्रभूला नाकारला सुद्धा कामात आलं. आप सोचिए, एक लड़की के सामने उसने बोला मैं उसको कभी नहीं जानता, बोल के कसम खाया। आणि एका मुलीसमोर त्याने शपथ खाऊन सांगितलं की मी त्याला ओळखत नाही. क्यों? का? कारण क्या है? त्याचं कारण काय आहे? प्रार्थना जीवन में आया हुआ गति। आणि प्रार्थना जीवनामध्ये आलेली कमतरता. एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट प्रियांनो मी तुम्हाला सांगू, आज बहुत लोग इस रीति में परीक्षा में गिरते जा रहा है, पढ़ते जा रहा है, हारते जा रहा है। आणि पुष्कळ लोक परीक्षेमध्ये पडत आहे, पराजित होत आहे. इसलिए उनका दिल में शांति नहीं, म्हणूनच त्यांच्या हृदयामध्ये शांती नाही, दुखी और निराश रहता है। दुःखी आणि निराश राहतात. अपने आप को पारखो प्रिय। आपण स्वतःना पारखा प्रियांनो. आज अपना प्रार्थना जीवन कैसा है? आज आपली प्रार्थना जीवन कसं आहे?
यहाँ पर प्रभु का दास प्रेषित पौलुस कहता है या ठिकाणी प्रभूचा दास प्रेषित पौल अशा प्रकारे सांगतो तुझ्या जीवन में क्या करना चाहिए? आणि तू आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे? प्रार्थना करना। आणि जागे राहून प्रार्थना करा। प्रार्थना करेगा तो क्या होगा? आणि प्रार्थना कराल त्यावेळेला काय होईल? यो वचन कहता है कि अगर तुम प्रार्थना करेगा उसका 7 वचन वापस पढ़ना मतलब फिलिप्पियराचं पत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याचं 7 वचन पुन्हा एकदा वाचा। तो परमेश्वर की शांति जो सारे समझ से परे है तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखेगी। देखा, प्रार्थना करने वाला व्यक्ति को ऐसा शांति रहेगा क्योंकि वो शांति के बारे में हम समझ नहीं सकता, वो शांति हमारे हृदय में राज करेगा। आणि प्रार्थना करणाऱ्या मनुष्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारे शांती राहील की ती शांती आपण समजू शकणार नाही, पण ती शांती त्याच्या जीवनामध्ये त्याच्या हृदयामध्ये राज्य करेल। किसको? कोणाला? प्रार्थना करने वाले व्यक्ति की बात। आणि जे प्रार्थना करणारा मनुष्य आहे त्याची गोष्ट। हाँ प्रियो, प्रार्थना कभी ना भूले। प्रियानो, प्रार्थना कधी विसरू नका। हमेशा आपको मालूम है जब प्रभु का दास ने पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय है उसका 16, 17, 18 वचन मिलकर पढ़ेगा तो उसका भेद समझेगा, लेकिन 17 वचन में निरंतर प्रार्थना करने का व्यवस्था दिया। आणि पहिला थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचा 16, 17 आणि 18 वचन जर बघितलं तर आपल्याला त्याचं रहस्य समजेल, पण त्याच्या 17 वचनामध्ये प्रार्थना करणाऱ्या मनुष्याचं ते रहस्य सांगितलेलं आहे। आप पढ़िएगा पूरा। सदा आनंदित रहो, निरंतर प्रार्थना में लगे रहो, हर बात में धन्यवाद करो, क्योंकि तुम्हारे लिए मसीह यीशु में परमेश्वर की यही इच्छा है। देखिए अभी यहाँ पर क्या बोलता है, बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? सदा आनंदित करो, निरंतर आनंद करा। मुझे बहुत अचंभा लगता है कि प्रेषित पौलुस कैसे कर पाया होगा एक सदा आनंदित करो। आणि मला खूप आश्चर्य वाटतं की प्रेषित पौल कसं काय म्हणू शकला की नेहमी आनंद करा? सदा आनंद हो सकता है क्या? आणि नेहमी आनंदी राहू शकतो का? हमारे जीवन में थोड़ा भी हमारे इच्छा के खिलाफ कोई बात आ गया तो हमारा आनंद पूरा डूब जाता है। आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या इच्छेच्या विरुद्ध कुठली गोष्ट आली तर आपला आनंद नष्ट होतो। और यहाँ पर आपको मालूम है जब फिलिपियों का पत्र 4 अध्याय का 4 वचन में प्रभु का दास कहता है, आणि फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये प्रभूचा दास अशा प्रकारे म्हणतो, प्रभु में सदा आनंदित रहो। प्रभु में सदा आनंदित रहो। मैं फिर कहता हूँ आनंदित रहो। ये कहाँ पर रह करके बोल रहा है? आणि तो कुठे असताना हे सांगत आहे? बंदीगृह में। आणि तो बंदीगृहामध्ये आहे त्यावेळेला। आपको मालूम है बंदीगृह बोलेगा तो ये अपना नासिक रोड का सेंट्रल जैसा जेल जैसा नहीं है। आणि ते बंदीगृह म्हणजे आपल्या नाशिक मध्ये असणारं सेंट्रल जेल प्रमाणे ते जेल नाहीये। जहाँ पर पौलुस को डाला था ना, आणि जिथे पौलाला टाकलं होतं ना, वो जेल ऐसा जेल है। आणि ते बंदीगृह अशा प्रकारचं आहे। प्रियो, पहली बात वहां पर ज्योति नहीं, आणि पहिली गोष्ट त्या ठिकाणी प्रकाशच नाहीये। दूसरी बात आप वहां पर मतलब बैठ करके पाव भी नीचे नहीं सीधा नहीं कर सकता। आणि त्या ठिकाणी बसून तुम्ही पाय सुद्धा पसरू शकत नाही। आपको ठीक से बैठने के लिए नहीं जमता। आणि तुम्हाला बरोबर बसण्याकरता सुद्धा जागा नाही। आपको पूरा खड़े 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 परेशान होगा। आणि उभं राहून राहूनच तुम्ही परेशान व्हाल। और मतलब मिट्टी का ऐसे भी नहीं, कोई सीमेंट का है। आणि असंही नाही की सिमेंटचं, तर ते मातीचं आहे। और नीचे कुछ घास है आणि खाली काही गवत आहे। उधरी मतलब टट्टी पेशाब करता। आणि मग त्याच ठिकाणी लॅट्रिन आणि बाथरूम करायचे। वो भी करने के लिए आपको ठीक से बैठना नहीं होता। आणि ते सुद्धा करायला तुम्हाला बरोबर बसायला मिळत नाही। ऐसा छोटा सा मतलब गुफा जैसा। आणि असं छोट्याशा गुहेप्रमाणे आप थोड़ा सोचो वो कितना मतलब दुखदायक अवस्था है। आणि तुम्ही बघा ती खरोखर किती दुःखदायक अवस्था आहे। प्रियो, मैं आपको ये बात को ठीक से वर्णन नहीं कर सकता। आणि ही गोष्ट मी बरोबर वर्णन नाही करू शकत आहे। ऐसा स्थान में होकर के वो बोलता है प्रभु में सदा आनंद करो। आणि अशा ठिकाणी असताना तो म्हणतो प्रभू मध्ये आनंद करा। देखो उतना प्रतिकूल में भी वो थोड़ा भी कुड़कुड़ाहट नहीं उसमें। आणि एवढ्या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा थोडीही कुरकुर नाही। क्या अनोखा बात है। खरोखर किती अद्भुत गोष्ट आहे। और क्या बोलता है? अजून तो पुढे काय म्हणतो? निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, और हर बात में धन्यवाद करा। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये धन्यवाद करा। यही तुम्हारे बारे में परमेश्वर की इच्छा है। आणि हेच तुमच्या संबंधाने देवाची इच्छा आहे। क्या अनमोल बात है। आणि काय अनमोल गोष्ट आहे। प्रभु का दास उस बंदीगृह में भी प्रभु के साथ प्रभु बात कर रहा है। आणि त्या बंदीगृहामध्ये राहत असताना सुद्धा प्रभू
त्या प्रभूच्या दासासोबत बोलत आहे. हमारे जीवन में प्रतिकूल आता है तो प्रार्थना होता है क्या? आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला प्रतिकूल येतं त्यावेळेला आपण प्रार्थना करतो का? कितनी बार हमने प्रार्थना को छोड़ दिया होगा? आणि कितीतरी वेळा आपण प्रार्थना सोडून दिली असेल. अपना प्रार्थना जीवन को फर्क प्रिय, आपण आपलं प्रार्थनामय जीवन बघा हम लोग आया हुआ समय को पहचाना, आणि आपल्या ज्या वेळेमध्ये आपण आलेलो आहे त्या वेळेला ओळखा. हम प्रभु के आगमन की एकदम निकटता में, आणि प्रभूच्या आगमनाच्या आपण एकदम जवळ आहोत. प्रभु के सामने खड़ा होने के लिए हमें लायक बनना है. तो आपको मालूम है यीशु मसीह ने खुद लूका 21:36 में कहा, आणि प्रभू समोर उभं राहण्याकरता आपल्याला जर योग्य व्हायचंय तर प्रभूने स्वतः लूक त्याचा 21 अध्याय आणि त्याच्या 36 वचनामध्ये म्हटलं, इसलिए जागते रहो और हर समय प्रार्थना करते रहो कि तुम इन सब आने वाली घटनाओं से बचने और मनुष्य के पुत्र के सामने खड़े होने के योग्य बनो. देखा, प्रभु के सामने खड़ा होने के लिए, ये आने वाला दुनिया में आने वाला महाक्लेश से बचने के लिए हमें एक प्रार्थना जीवन का जरूरत है. आणि येणाऱ्या त्या महाक्लेशापासून वाचण्याकरता आपल्याला प्रार्थनामय जीवनाची गरज आहे. बहुत बड़ी बात है ना. खूप मोठी गोष्ट आहे. आज हमें परखना है, आज आपण पारखायचं. आज हमारा प्रार्थना जीवन कैसा है, आज आपलं प्रार्थना जीवन कसं आहे. है ना. प्रार्थना जीवन बिताने वाला व्यक्ति में क्या रहेगा? आणि जे प्रार्थनामय जीवन जगतात त्याच्या जीवनामध्ये काय राहणार? प्रभु का शांति रहेगा. प्रभूची शांती राहील. प्रभु की शांति पाने का एक अनोखा मार्ग है प्रार्थना जीवन. आणि प्रभूची शांती प्राप्त करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे ते प्रार्थनामय जीवन. अपन 3 बात देखा. 3 गोष्टी आपण पाहिल्या. एक, विश्वास के द्वारा हमें शांति मिलता है. आणि पहिलं म्हणजे विश्वासाच्या द्वारे आपल्याला शांती मिळते. प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने के द्वारा हमें शांति मिलती है. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याच्या द्वारे आपल्याला शांती मिळते. दूसरा हमने देखा, आत्मा की अधीन होकर चलने के द्वारा हमें शांति होती है. आणि दुसरं आपण पाहिलं की आत्म्याच्या अधीन राहिल्या मुळे आपल्याला शांती मिळते. और तीसरा हमने देखा, एक प्रार्थना करने वाला मनुष्य को शांति मिलती है. आणि तिसरं आपण पाहिलं की एक प्रार्थनामय जीवन जगणाऱ्या व्यक्तीला शांती मिळते. और चौथी बात में चौथी गोष्ट मतलब यशायाह की किताब 26 अध्याय का 3रा वचन पढ़ेंगे. आणि यशया त्याचा 26 अध्याय त्याचं 3रं वचन, जिसका मन तुझ में धीरज धरे हुए है उनकी तू पूर्ण शांति के साथ रक्षा करता है क्योंकि वह तुझ पर भरोसा रखते हैं. हाँ, देखिए, परमेश्वर पर भरोसा करने वालों को शांति मिलेगा. आणि जे परमेश्वरावर भरोसा करतात त्यांना शांती मिळते. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रियो, आज हमारा भरोसा किस में है? कारण आज आपला भरोसा कोणावर आहे? है कोई मनुष्य में है, कुठल्या मनुष्यामध्ये आहे का? या कोई अपने नौकरी में है, का आपल्या कुठल्या नोकरीवर आहे? या धन दौलत में है, का आपल्या धन संपत्तीवर आहे? रिश्तेदारों में है? आपल्या नातेवाईकांवर आहे का? प्रियो, आज हमारा भरोसा कहाँ है? प्रियो, आज आपला भरोसा कुठे आहे? प्रभु में छोड़ करके और कहीं भी भरोसा करने वालों को ये शांति नहीं मिलेगा. आणि प्रभूला सोडून देणाऱ्या व्यक्तीला शांती मिळत नाही. है ना. प्रभु का वचन कितना सुंदर है. प्रभूचं वचन किती सुंदर मैं आहे. आपको बताना चाहूंगा कि मतलब हर एक पवित्र लोग ये बात समझना चाहिए कि मेरा भरोसा आज किस पे है. आणि प्रत्येक पवित्र भक्तांनी ही गोष्ट समजायला पाहिजे की माझा भरोसा कोणावर आहे. है ना. जब यिर्मयाह उसका 17 अध्याय का 5 वचन में लिखा है, आणि यिर्मयाह 17 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये लिहिले, यहोवा यूं कहता है, शापित है पुरुष जो मनुष्य पर भरोसा रखता है और उसका सहारा लेता है जिसका मन यहोवा से भटक जाता है. देखा, अगर हम प्रभु को छोड़ करके और कई भी बातों पर जाएगा तो बहुत श्रावित है, वो व्यक्ति के अंदर शांति रह नहीं सकता. आणि आपण जर दुसऱ्या लोकांवर आशा ठेवणारे आहे तर त्याच्या हृदयामध्ये शांती राहत नाही. प्रियो, आज हम वो धन्य अवस्था में है क्या? आणि प्रेरणा त्या धन्य अवस्थेमध्ये आपण आहोत का? उसका 7 वचन 17 का 7. 17 अध्याय 7 वचन, धन्य है पुरुष जो यहोवा पर भरोसा रखता है जिसने परमेश्वर को अपना आधार माना हो. देखा, हर बात में मेरा प्रभु मेरे लिए सब कुछ. आणि माझा प्रभू माझ्याकरता सर्व काही आहे. मुझे जो भी चाहिए वो सब मेरा प्रभु में है. आणि मला जे काही पाहिजे ते सर्व माझ्या प्रभूमध्ये इसलिए मैं आहे. हर अवस्था में, हर बात में मैं प्रभु का शरण लूंगा, मैं प्रभु पर आश्रय करूंगा. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी प्रभूचा आश्रय धरेन. इसका मतलब किसको शांति मिलेगा? आणि याचा अर्थ शांती कोणाला मिळेल? जो प्रभु में आश्रय लेता है. आणि जो प्रभूवर विसंबून राहतो. प्रियो, प्रभु में हर बात में हम प्रभु की शरणागत होना, प्रभु पर आश्रय लेना. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूवर विसंबून राहणं. 112 का 7 में, आणि स्तोत्र 112 त्याच्या 7 वचनामध्ये,
वह बुरे समाचार से नहीं डरता, उसका हृदय यहोवा पर भरोसा रखने से स्थिर रहता है। देखा मानो दुनिया में आने वाला कोई भी बुरे वर्तमान से वो नहीं घबराता। आणि मग जगामधून येणाऱ्या कुठल्याही वाईट बातमीच्या द्वारे तो घाबरत नाही. क्यों? का? क्योंकि उसको मालूम है मेरी भरोसा कहाँ पर है। कारण त्याला ठाऊक आहे मी कोणावर विसंबून आहे. इतना भी गड़बड़ी क्यों ना होगी। आणि कितीही गडबड असू द्या. मैंने एक बार ये बात सुना था। आणि मी एकदा असा प्रकारे ऐकलं होतं. मतलब बहुत सुनामी आया आणि खूप मोठी सुनामी आली बहुत बाढ़ आया आणि खूप मोठा पूर आला आंधी तूफान चल रहा है आणि खूप मोठं वादळ येत आहे सारे लोग भाग रहे हैं आणि सगळे लोक पळत आहे पक्षियां उड़ रहे हैं और डर करके भाग रहे हैं आणि पक्षी उडत आहे आणि ते भिवून पळत आहे जानवर भाग रहे हैं आणि प्राणी पळत आहे. वहां पर एक मतलब चट्टान की मतलब उस क्या बोलते सुराख में दो पक्षी शांति से बैठा है आणि मग एका खडकामध्ये असणाऱ्या त्या खोप्यामध्ये दोन पक्षी एकदम शांतीने बसलेले आहेत आराम से गा रहे हैं आणि खूप आरामशीर गात आहे. वो क्या बोलता है ते काय म्हणताय दुनिया में कुछ भी होने दो आणि जगामध्ये काही होऊ द्या कितना भी पेड़ गिरने दो आणि कितीही झाडे पडू द्या कितना भी पानी चढ़ने दो कितीही पूर येऊ द्या कितना भी तूफान आने दो आणि कितीही वादळ येऊ द्या हम नहीं डरता आम्ही नाही घाबरत क्योंकि हम चट्टान के अंदर है कारण आम्ही त्या खडकाच्या आतमध्ये आहोत ये चट्टान कभी हिलेगा नहीं आणि हा खडक कधी हलणार नाही. कितना अनोखा बात है ना आणि किती अद्भुत गोष्ट जो आहे. सच्चा चट्टान हमारे यीशु मसीह है आणि खरा खडक जो आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त हम आहे. यीशु मसीह में है तो आणि जर आपण ख्रिस्त येशू मध्ये आहोत तो तर हमारा भरोसा यीशु मसीह में है तो आणि आपण जर प्रभूवर विसंबून आहोत तर हमें स्वर्गीय शांति रहेगा आपल्याला स्वर्गीय शांती राहील. हमें डगमगाने की जरूरत आपल्याला डळमळीत होण्याचं कारण नाही. इसको मतलब प्रभु में भरोसा करने वालों को शांति मिलता है. आणि जे प्रभूवर भरोसा ठेवतात त्यांना शांती मिळते. और आखिरी बात में एक बात बताऊं आणि शेवटली पाचवी गोष्ट मी तुम्हाला सांगू हाँ वो क्या है मालूम ते काय आहे. हाँ यशायाह 48 का 18 वचन आणि यशा 48 त्याचं 18 वचन बहुत सुंदर बात आणि खूप सुंदर गोष्ट. जो प्रभु को वचन मानता है उनके अंदर शांति रहती आणि जे प्रभूच्या वचनाचं पालन करतात त्यांच्यामध्ये शांती राहते. है. भला होता कि तूने मेरी आज्ञाओं को ध्यान से सुना होता, तब तेरी शांति नदी के समान और तेरा धर्म समुद्र की लहरों के समान होता. हाँ देखा मतलब प्रभु के वचन मानने वालों को शांति मिलता है. आणि प्रभूचे वचन पालन करणाऱ्यांना शांती मिळते. प्रियो ये कितना सुंदर बात है. प्रेम ही किती सुंदर गोष्ट आहे. आज हम वचन सुन रहे हैं आणि आज आपण वचन ऐकत इन आहोत वचनों को हमारे जीवन में भी लाना. आणि हे वचन आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा आणा. जो भी व्यक्ति प्रभु का वचन मानेगा आणि जो व्यक्ती प्रभूच्या वचनाचं पालन करेल प्रभु का वचन गाता है उसको बड़ी शांति होता है. आणि प्रभूचं वचन सांगतात त्याला मोठी शांती मिळते. साधारण शांति नहीं साधारण शांती नाही बड़ी शांति मोठी शांती. है ना. अब उन वचनों को ध्यान से पढ़ना है. आणि ते वचन जरा लक्ष देऊन वाचा. इवन जब 119 का 165 में हम क्या देखता है आणि स्तोत्र 119 त्याच्या 165 वचनामध्ये आपण काय वाचतो. 119 का 165 हाँ. तेरी व्यवस्था से प्रीति रखने वालों को बड़ी शांति होती है. देखा बड़ी शांति साधारण शांति नहीं. आणि साधारण शांती नाही. जैसे हम लोग प्रार्थना करने वाला मनुष्य के जीवन में हमने देखा कि हमारे समझ से परे शांति. आणि आपण पाहिलं की आपल्या बुद्धीच्या पलीकडे असणारी शांती. हाँ, अभी यहाँ पर बोलता कि बड़ी शांति. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की खूप मोठी शांती. बोलने का अर्थ एक बयान करने से बढ़ करके बड़ा शांति. आणि वर्णना पलीकडे असणारी शांती. इसको किसको कोणाला. जो वचन को चाहते हैं. आणि ज्याला वचन आवडतं. वचन चाहने का अर्थ वचन मानने का उत्साह में चाहना. आणि वचन आवडणं याचा अर्थ की ते पालन करण्याच्या उत्साहाने त्याच्यावर प्रेम करणं. प्रियो प्रभु अपने चेलों को क्या दिया. आणि प्रभूने आपल्या शिष्यांना काय दिलं. आपको मालूम है शांति दिया. शांती दिली. कैसे दिया. ती कशी. वचन के द्वारा. वचनाच्या द्वारे. आपको मालूम है जब पिता से बात करने के टाइम पर प्रभु ने वो बात को खोल दिया. आणि पित्याशी बोलत असताना त्या गोष्टी प्रभूने उघड केल्या. योहन्ना उसका 17 अध्याय का 6 वचन. योहान 17 अध्याय 6 वचन. मैंने तेरा नाम उन मनुष्यों पर प्रकट किया है जिन्हें तूने जगत में से मुझे दिया. वे तेरे थे और तूने उन्हें मुझे दिया और उन्होंने तेरे वचन को मान लिया है. देखा तेरे वचन को उन्होंने मान लिया है. आणि तुझ्या वचनाचं त्यांनी पालन केलेलं आहे. 8 वचन पड़ेगा. त्याचं 8 वचन वाचा. क्योंकि जो वचन तूने मुझे दिए
मैंने उन्हें उनको पहुंचा दिए हाँ। और उन्होंने उनको ग्रहण किया। हाँ देखो देखो, आज भी ये वचन प्रभु आपको दे रहा है। अब ये बात मत भूलना प्रियो, इसको ग्रहण करना, ये वचन की चाहत में रहना। आपके जीवन में वो स्वर्गीय शांति का नदियां नदियां बूंद बूंद नहीं, छोटा सा इसमें आने वाला बात नहीं, नदियां बहेगा। आणि आजही प्रभू तुम्हाला हे जे वचन देत आहे ते सोडून देऊ नका, तर त्याचा स्वीकार करा। तर मग प्रभूची जी शांती आहे ती अशी थेंबा थेंबाने नाही, तर नदी ज्याप्रमाणे जोरात वाहते तसं ते तुमच्यामध्ये वाहील। उसका 14 वचन, त्याचं 14 वचन वाचा। मैंने तेरा वचन उन्हें पहुंचा दिया है। हाँ बस, और क्या चाहिए प्रिय? आणि प्रेरणा अजून काय पाहिजे? प्रभु अपनी वचन हमें पहुंचा देता है। आणि प्रभूने त्याचं वचन आपल्यापर्यंत पोहोचवलं। ये वचन को सुन करके उसमें बना रहना हमारा कर्तव्य है। आणि हे वचन ऐकून त्याच्यामध्ये स्थिर राहणं आपलं कर्तव्य आहे। आपको मालूम है प्रभु यीशु मसीह की पत्र कहलाने वाला प्रकाशित वाक्य में आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पत्र म्हटलं गेलेल्या प्रकटीकरणाच्या उसका पुस्तकामध्ये शुरुआत का अध्याय या पहला अध्याय का 3रा वचन में कहता है, आणि पहिला अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो, ये वचन पढ़कर सुनाने वाला, सुनने वाला और मानने वाला धन्य है। आणि हे वचन वाचणारा, वाचून सांगणारा, ऐकणारा आणि त्याचं पालन करणारा धन्य आहे। परंतु हम उसके आखिरी अध्याय 22 अध्याय 7 वचन में जब आता है, आणि प्रकटीकरण 22 अध्याय 7 वचनामध्ये आपण पाहतो, सुनने वाला भी नहीं, सुनाने वाला भी नहीं। आणि सांगणारा पण नाही आणि ऐकणारा पण नाही। वो कहाँ गया? तो कुठे गेला? वो लोग मानने वालों में बदल गया। आणि ते लोक पालन करण्यामध्ये बदलले। ऐसा लोग धन्य है। असे लोक धन्य आहे। 22 के साथ पढ़िएगा। देख मैं शीघ्र आने वाला हूँ और धन्य है वह जो इस पुस्तक की भविष्यवाणी की बातें मानता है। हाँ प्रियो, धन्य वे है जो इस भविष्यवाणी का किताबों का वचन को मानने वाला। आणि धन्य ते लोक आहे की हे भविष्यवाणीची पुस्तक पालन करतात। कितना धन्यवाद है। किती धन्य गोष्ट आहे। मैं आपको बताना चाहूंगा, तुम्हाला सांगू इच्छितो, ये वचन को जो भी प्राप्त करता है वो वचन में बना रहता है, उसको बड़ी शांति मिलता है। आणि या वचनाचं जे कोणी पालन करतात त्याच्या हृदयामध्ये खूप मोठी शांती मैं राहते। एक बात आपको, प्रभु आपको शांति से परिपूर्ण करना चाहता है। आणि प्रभू तुम्हाला शांतीने भरपूर करू इच्छितो। है ना, भजन संहिता उसका 29 अध्याय का 11 वचन के बी पाठ में, आणि स्तोत्र संहिता 29 अध्याय 11 वचनाच्या शेवटल्या भागात, यहोवा अपनी प्रजा को शांति की आशीष देगा। देखा, प्रजा को प्रभु शांति की आशीष देगा। प्रभु अपने लोगों को शांति की आशीष देगा। प्रियो, ये प्रभु के लोगों के प्रति वायदा है। आणि प्रेरणो प्रभूच्या लोकांसंबंधाने अभिवचन आहे की मी तुम्हाला शांती देईल। ओ कितना सुंदर बात है। आणि प्रेरणो खरोखर किती सुंदर गोष्ट आहे। आज हम प्रभु के लोग हैं, आज आपण प्रभूचे लोक आहे, परंतु अभी भी वो शांति हमारे दिल में राज कर रहे हैं। आणि अजूनही ती शांती आपल्या हृदयामध्ये राज्य करत आहे अपने का? आप को परखना है। आपण स्वतःला है ना, पारखायचं। एक और वचन पढ़कर मैं समाप्त करूंगा। अजून एक वचन वाचून या ठिकाणी मी थांबेल। फिलिपियों का पत्री 4 अध्याय का 8-9 वचन। फिलिप कराचं पत्र 4 अध्याय 8 आणि 9 वचन। इसलिए हे भाइयों, जो जो बातें सत्य है और जो जो बातें आदरणीय है और जो जो बातें उचित है और जो जो बातें पवित्र है और जो जो बातें सुहानी है और जो जो बातें मन भावनी है, अतः जो भी सद्गुण और प्रशंसा की बातें हैं उन पर ध्यान लगाया करो। जो बातें तुमने मुझसे सीखी और ग्रहण की और सुनी और मुझ में देखी, उन्हीं का पालन किया करो, तब परमेश्वर जो शांति का श्रोता है तुम्हारे साथ रहेगा। ओह, जो शांति का श्रोता प्रभु आपके साथ रहेगा। कब? आणि प्रभू जो शांतीचा दाता आहे तो तुमच्या सोबत राहील केव्हा? ये बातों पर ध्यान करेगा तो। आणि या देवाच्या वचनाकडे तुम्ही मन लावाल त्या वेळेला। क्या बात है। आणि काय गोष्ट आहे फ्रेंड? आखिर में प्रभु का दास मतलब मंडली को ये चेतावनी दे रहा है। आणि शेवटी प्रभूचा दास प्रभूच्या मंडळीला ही चेतावणी देत आहे। और बाद में उस 4 अध्याय का 8 वचन में 8 बात लिखा है। आणि 4 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये 8 गोष्टी लिहिल्या आहे। वो क्या क्या बात है? आणि त्या काय काय आहे? थोड़ा जल्दी और एक बार पढ़िएगा। पुन्हा एकदा वाचा। इसलिए हे भाइयों, जो जो बातें सत्य है, जो बात सत्य है, मतलब सत्य आपको मालूम है सच्चाई क्या है? सिर्फ प्रभु का बात है, वचन की बात है, इसके बाहर सब झूठी बात है। आणि सत्य काय आहे की ते फक्त प्रभूच्या गोष्टी आहेत, त्याच्या बाहेर सर्व काही खोटं आहे। और जो जो बातें आदरणीय है हाँ। और जो जो बातें उचित है हाँ। और जो जो बातें पवित्र है हाँ। और जो जो बातें सुहानी है हाँ।
और जो जो बातें मन भावनी है हाँ। अतः जो भी सद्गुण हाँ। और प्रशंसा की बात है हाँ। उन पर ध्यान लगाया देखो करो। अभी ये बात है, अभी वर्णन करने के लिए अभी मतलब मैं समय नहीं निकाल रहा हूं। आणि आता या वर्णन करण्याकरता आता मी वेळ नाही देत. और ये अनुभव प्रभु के दास के जीवन का था। आणि हा अनुभव प्रभूच्या दासाच्या जीवनाचा होता. उसका 9 वचन में वो क्या बोलता, त्याच्या 9 वचनामध्ये तो काय म्हणतो 4 बात उठाकर कहता है। आणि 4 गोष्टी उचलून तो सांगतो. हाँ। जो बातें तुमने मुझसे सीखी देखो जो भी बात आज तक मंडली में जो सीखा है ना, वो बातों को थामा देना। आणि या मंडळीमध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी शिकल्या त्या गोष्टी तुम्ही पकडून राहा सीखी और ग्रहण की और ग्रहण किया। आप में से बहुत लोगों ने बहुत वचनों को आपने ग्रहण किया, वो ग्रहण किया वो अनुभव में रहना। आणि तुमच्यापैकी पुष्कळ लोकांनी पुष्कळ वचन जे आहे ते स्वीकारलेले आहे, त्या स्वीकारलेल्या अनुभवामध्ये राहा. तीसरा और सुनी सुना, आपने आज भी सुना ना, ये वचन को कभी भूलना नहीं। आणि आजही तुम्ही ऐकलंय ना, हे वचन कधी विसरू नका. चारों बात और मुझ में देखी। मुझ में देखी। देखो अगवा लोगों के जीवन में भी बहुत से बातें हमें देखने के लिए मिलता है। आणि जे मार्गदर्शक आहे त्यांच्या जीवनाच्या द्वारे पुष्कळ गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. वो बातों को देखने के बाद आणि या गोष्टी बघितल्यानंतर क्या करना, काय करायचंय, उन्हीं का पालन किया करो। उन्हीं का पालन करना। ऐसा पालन करेगा तो क्या होगा, आणि त्याचं पालन केलं तर मग काय होईल. तब परमेश्वर जो शांति का श्रोता है हाँ। तुम्हारे साथ रहेगा। और क्या चाहिए, अजून काय पाहिजे. शांति का स्रोत प्रभु यीशु मसीह जब हमारे साथ है तो फिर शांति में कमी कैसे आएगा। आणि शांतीचा जो स्रोत आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो जर आपल्या सोबत राहील तर मग आपल्याला अजून काय पाहिजे. तो तुम्हारा आज हमारे चारों तरफ के लोग अशांति में डूबे हुए अनुभव में, आज चौबाजूनी लोक ह्या अशांतीमध्ये आहेत. क्योंकि कोरोना के कारण बहुत लोग बहुत दबाव में, आणि कोरोनामुळे पुष्कळ लोक पुष्कळ प्रकारच्या दबावात आहेत. उनको मालूम नहीं शांति का मार्ग। आणि त्यांना शांतीचा मार्ग ठाऊक नाही. परंतु मैंने आपको शांति पाने का 5 मार्ग बताया, आणि शांती मिळवण्याचे 5 मार्ग मी सांगितले. और एक बार आखिर जल्दी बोलकर खत्म करूंगा। आणि शेवटी पुन्हा एकदा बोलून मी थांबेल. प्रभु यीशु मसीह में विश्वास करने के द्वारा शांति मिलेगी। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याद्वारे शांती भेटेल. प्रभु की ओर से पाया हुआ आत्मा के अधीन होकर चलने के द्वारा शांति मिलेगी। आणि प्रभूने दिलेल्या आत्म्याच्या अधीन राहून चाललो तर मग शांती मिळेल. एक प्रार्थना जीवन बिताने के द्वारा हमें शांति मिलेगी। एक प्रार्थनामय जीवन जगल्याद्वारे शांती मिळेल. ये परमेश्वर पर या यीशु मसीह पर हम संपूर्ण भरोसा करके जीने के द्वारा ये शांति मिलेगी। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर संपूर्णरित्या विसंबून राहून आपल्याला शांती मिळेल. 5वीं बात, प्रभु का वचन मानने के द्वारा शांति मिलेगी। आणि 5वी गोष्ट, प्रभूचं वचन पालन केल्याद्वारे शांती भेटेल. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. मैं आशा करता हूँ प्रभु हम हरेक के साथ बात किया है। आणि मी आशा ठेवतो की प्रभू आपल्या प्रत्येकाशी बोलला आहे. प्रियो, प्रभु का सत्य वचन को थामे प्रेरणो, प्रभूचं जे सत्य वचन आहे ते तुम्ही पकडून राहा. और प्रभु के आगमन की तैयारी में आणि प्रभूच्या आगमनाच्या तयारीमध्ये प्रभु राहा. आप सबको आशीष दे। आणि प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ. इस समय हम सब लोग प्रार्थना में रहेंगे।